डे 12 ऑफ MHT-CET 2026 रक्षक 1.0 जिथे आपण फिजिक्स पूर्ण कव्हर करत आहोत इन अ फॉर्म ऑफ क्रॅश कोर्स. आज आपण कव्हर करणार ग्रॅव्हिटेशन, जो 11वीचा टॉपिक आहे आणि अत्यंत महत्वाचा आहे कारण इथून मिनिमम 1 आणि मॅक्सिमम 2 क्वेश्चन्स यू कॅन एक्सपेक्ट. चला सर, पटकन आपण सुरू करू. सुरू करायच्या आधी काय काय कव्हर करायचं आपल्याला, तर आपल्याला या गोष्टी ब्रीफली कव्हर करायच्या आहे. मी सगळं डिस्कस करेल आणि आपण क्वेश्चन पण सॉल्व्ह करू. ग्रॅव्हिटेशन अगेन इज अ बिग टॉपिक, पण आपल्याला सध्या आता लिमिटेड टाइम मध्ये जेवढं मॅनेज होतंय चांगलं तेवढं आपण करू. तो केपलर लॉ पासून चालू करायचंय आणि अर्थ सॅटेलाइट वर आपण संपवणार आहोत. तुम्ही जर मला विचाराल सर सीईटी साठी महत्वाचे टॉपिक्स कुठले या दोघांपैकी, तर सीईटी ऍक्सेलरेशन वर जास्त प्रश्न विचारते आणि पोटेन्शियल एनर्जीवर जास्त प्रश्न विचारते. ठीक आहे, चला सगळ्यात पहिले बेटा केपलरचे 3 लॉ आहेत. केपलरचे 3 लॉ जे इंटरप्लॅनेटरी मोशन जे आहे ना ते एक्सप्लेन करतात. पहिला लॉ आहे लॉ ऑफ ऑर्बिट. पहिला लॉ सांगतो की प्रत्येक प्लॅनेट हा सनच्या अवतीभोवती इलेप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरतो. इलेप्टिकल ऑर्बिट मध्ये, आणि सन कुठे आहे सर, तर सन आहे फोकस मध्ये आहे. फोकसला आहे. आता तुम्हाला फोकस माहिती असेल काय, तर कुठे आहे फोकस, तर हा फोकस आहे बघा. हा फोकस आहे आणि आपला हा सन आहे. हे दोन्ही फोकस. ठीक आहे ना. आता इथे काही गोष्टी तुम्हाला एकदम ठळकपणे माहिती पाहिजे. जसं बघा हे काय, सो दिस इज अ सेमी मेजर ऍक्सिस, याला ए म्हणतो आपण. आणि हे काय सर, हे बी आहे बेटा, दॅट इज अ सेमी मायनर ऍक्सिस. कोणी जर मला विचारलं एलिप्सच्या एसेंट्रिसिटीचा फॉर्म्युला काय, तर मी म्हणेल ई इज इक्वल टू √1 - b² अपॉन a². चांगला प्रश्न आला तर हा फॉर्म्युला पण वापरण्यात येतो. आता सांगतो मी तुम्हाला अजून काय काय. सगळ्यात पहिले आपल्याला 2 गोष्टी माहिती पाहिजे. हा डिस्टन्स, याला मी म्हणतो R1 आणि याला काय म्हणू आपण, याला R2 म्हणतो. काय आहे, प्लॅनेट कसे फिरतायत सर, प्लॅनेट असे फिरतायत सनच्या अवतीभोवती, राईट. आता प्लॅनेट नियरेस्ट कुठे असतो, तर नियरेस्ट प्लॅनेट इथे असेल R1 ला, है ना. हे बघा ही पोझिशन आहे, लेटेस्ट से ही P1 म्हणतो, ही नियरेस्ट पोझिशन आहे आणि ही फारदेस्ट पोझिशन आहे. सगळ्यात दूर कुठे राहतो, तर P2 ला राहतो. म्हणजे मी म्हणतो P1 ला आपण काय म्हणतो, P1 इज कॉल्ड एज अ पेरिगी, है ना. पेरिजी म्हणतात त्याला. आणि दुसरं काय सर, P2 इज कॉल्ड एज अ एपोजी. ठीक आहे, ही फारदेस्ट पोझिशन आहे. आता आपल्याला माहिती पाहिजे की या दोघांचा रेशो काय, कारण कधी कधी प्रश्न येऊन जातो. तो सर व्हॉट इज द रेशो, किंवा R1 काय, तर बेटा R1 असतो, R1 इज इक्वल टू हा टोटल ए आहे, आणि हा AE आहे. म्हणजे हा असतो A इन ब्रॅकेट 1 - E. R2 किती आहे सर, R2 असतो बेटा A इन ब्रॅकेट 1 + E. हा A आहे आणि हा AE आहे. सो AE + A म्हणजे A इन ब्रॅकेट 1 + E. आपल्याला रेशो माहिती पाहिजे कशाचा सर, R1 अपॉन R2. मिनिमम आणि मॅक्सिमम डिस्टन्सचा जो रेशो आहे दॅट इज इक्वल टू 1 - E अपॉन 1 + E. ठीक आहे, हे तर झालं सनच्या बाबतीत. पुढे काय, पुढे आहे सेकंड लॉ. फर्स्ट लॉ कळाला, येस सर. सेकंड लॉ काय म्हणतो, सेकंड लॉ म्हणतो लॉ ऑफ एरियाज. म्हणजे काय, जसे हे प्लॅनेट्स फिरतील, सपोज हा प्लॅनेट इथं फिरतोय, असा इथपर्यंत गेला प्लॅनेट, ठीक आहे. तर एवढ्या वेळामध्ये प्लॅनेटनी सनच्या अराउंड किती एरिया स्वीप केला. जर सन पासून मी एक लाईन कनेक्ट केली, तर आधी असा होता, नंतर असा, म्हणजे हा एरिया स्वीप केला त्या प्लॅनेटनी, हा एरिया स्वीप केला. अच्छा सर, आणि हा प्लॅनेट इथून इथे गेल्यानंतर, तर मग हा कडचा एरिया स्वीप करेल, बरोबर आहे ना. येस सर. तर मग हा जो एरिया आहे ना, तर हा इक्वल एरिया इन इक्वल टाइम. काय बोलतोय बघा, लाईन जॉईनिंग सन अँड प्लॅनेट स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल टाइम. एरिया आणि टाइमचा जो रेशो आहे ना तो कॉन्स्टंट असतो. एरिया आणि टाइमचा रेशो काय असतो सर, कॉन्स्टंट असतो. किंवा मी याला असं म्हणतो बेटा DA/dt हा कॉन्स्टंट असतो. तर व्हॉट इज DA/dt, DA/dt म्हणजे आपण त्याला म्हणतो एरियल वेलॉसिटी. काय म्हणायचं त्याला, एरियल वेलॉसिटी. आता बघा जसं DA/dt इज इक्वल टू, त्याचा एक फॉर्म्युला असतो, लक्षात ठेवा. काय फॉर्म्युला आहे सर, दॅट फॉर्म्युला इज ½ R²ω. किंवा याला असंही लिहितात, R ω जर V लिहिला तर ½ VR. हा फॉर्म्युला आहे कोणाचा, एरियल वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. आता जर तुम्ही नीट बघितलं थोडंसं, तर मी असं लिहू शकतो की यार DA/dt जो आहे ना तो किती आहे, तो DA/dt R²ω आहे, बरोबर. जर मी मासनी मल्टिप्लाय डिवाइड केलं, मासनी काय केलं सर, मल्टिप्लाय डिवाइड, तर मला काय मिळेल, mR²ω अपॉन 2m. आता मला सांगा व्हॉट इज mR². mR² काय सर, तर मास इंटू R चा स्क्वेअर. R म्हणजे काय सर, डिस्टन्स, कुठला पण डिस्टन्स, त्या पॉइंट पासून सनचा डिस्टन्स. मास इंटू रेडियसचा स्क्वेअर. व्हॉट इज दिस, तर मोमेंट ऑफ इनर्शिया. हे काय सर, मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि ओमेगा,
है ना. ओमेगा म्हणजे याला कसं लिहू शकतो मी, याला लिहू शकतो आय ओमेगा अपॉन 2m. आय ओमेगा अपॉन 2m. आता व्हॉट इज आय ओमेगा? सर आय ओमेगा इज नथिंग बट अँग्युलर मोमेंटम. आय ओमेगा म्हणजे काय असतं बेटा? अँग्युलर मोमेंटम. सो मी लिहू शकतो डीए बाय डीटी ला लिहू शकतो काय, आय ओमेगाला जर मी आय ओमेगाला जर एल लिहिलं तर एल अपॉन 2m. एल अपॉन 2m. आणि आपण काय क्लेम केले? आपण हे क्लेम केले की एरियल वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. एरियल वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे याचा अर्थ ही जी टर्म आहे ना सर ती कॉन्स्टंट आहे. दिस टर्म इज व्हॉट? कॉन्स्टंट. म्हणून सेकंड लॉ जो आहे, हा जो सेकंड लॉ आहे ना इक्वल एरियाला, हा कशावर बेस्ड आहे? बेस्ड ऑन लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. तुम्ही जर नीट बघितलं तर मास तर तसंही कॉन्स्टंट आहे. डीए बाय डीटी इज इक्वल टू एल अपॉन 2m. मास कॉन्स्टंट, टू कॉन्स्टंट म्हणजे एल कॉन्स्टंट असला पाहिजे. अँग्युलर मोमेंटम इज ऑलवेज कॉन्स्टंट. लक्षात ठेवा, सीईटी प्रश्न विचारेल तुम्हाला. ठीक आहे, ओके सर. अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट आहे. जर तुम्हाला एवढं कळालं, अँग्युलर मोमेंटमला कसं लिहितात? एमव्हीआर असंही लिहितात अँग्युलर मोमेंटम. मी म्हणू शकतो की जर आपला असा इलिप्टिकल आहे, इकडे आपला सन आहे है ना, सपोज हे दोन डिस्टन्स आहे, हे दोन डिस्टन्स आहे. लेट अस से दिस इज r1 अँड दिस इज व्हॉट सर? r2. इथली वेलॉसिटी काहीतरी असेल v1 आणि इथली काय सर? हे आहे बेटा v2. ठीक आहे. तो आपण जर असं म्हटलं तर मी काय म्हणू शकतो, हा जर सेम प्लॅनेट आहे ना, असा चाललाय इलिप्टिकल फॉर्म मध्ये सनच्या अराउंड, तर मी म्हणू शकतो की एम v1 r1 इज इक्वल टू एम v2 r2. बरोबर आहे, कारण अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट आहे, राईट. तर मासनी मास मारलं बेटा तर मला काय येईल? v1 अपॉन v2 इज इक्वल टू r2 अपॉन r1. किंवा मी म्हणू शकतो की v इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस. रेडियस म्हणजे हा डिस्टन्स. याचा अर्थ की जो प्लॅनेट जेवढा जवळ असेल कुणाच्या सर? सनच्या जेवढा जवळ असेल तेवढी स्पीड जास्त असेल त्या प्लॅनेटची. आर यू गेटिंग मी काय म्हणायचा प्रयत्न करतोय? मग कारण हा युनिव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आणि आता मला सांगा इथं कोण आहे सर? R2 हा मोठा आहे का छोटा आहे सर? R2 छोटा आहे R1 पेक्षा. R2 जर छोटा आहे R1 पेक्षा तर V2 मोठा असला पाहिजे V1 पेक्षा. सीईटी डायरेक्ट प्रश्न विचारेल. यू गेटिंग इट? तो काय बघितलं आपण? सेकंड लॉ काय होता? कंजर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. त्याचं व्यवस्थित आपण बघितलं काय काय फॉर्म मध्ये त्याला लिहू शकतो आणि त्याच्यावरून असा टाईपचा प्रश्न विचारू शकतात. सेकंड, हा जो थर्ड लॉ आहे बेटा, थर्ड लॉ याला म्हणतात लॉ ऑफ पिरियड्स. हा काय म्हणतो की स्क्वेअर ऑफ ऑर्बिटल पिरियड जो आहे एका पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये फिरेल. हा ऑर्बिटल पिरियड आहे कशाला प्रोपोर्शनल आहे? क्यूब ऑफ सेमी मेजर ऍक्सिस. म्हणजे काय ना, लक्षात ठेवायचं की हा जो थर्ड लॉ आहे लॉ ऑफ पिरियड, तो थर्ड लॉ म्हणतो की जो टाइम पिरियड आहे ना, टाइम पिरियडचा जो स्क्वेअर आहे दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ व्हॉट? सेमी मेजर ऍक्सिस. म्हणजे मी म्हणू शकतो की टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू a ची पॉवर 3/2. दोन्ही साईडला रूट घेतला तर यानी अशी इक्वेशन येते. जर तुम्हाला कंपॅरिझन करायला दिलं तर t2 अपॉन t1 इज इक्वल टू a2 अपॉन a1 ची पॉवर 3/2. जे काही त्यांचे डिस्टन्स असतील ते. ठीक आहे, तो हे झाले केपलरचे 3 लॉज एकदम शॉर्ट मध्ये. पुढे हे बघा, हे विचारतात डायरेक्ट प्रश्न विचारतात सीईटीला. काय विचारतात सर डायरेक्ट विचारतात केपलरचा फर्स्ट लॉ काय? तर आपण पीएचडी केली बेटा फर्स्ट लॉवर. ठीक आहे ना, कुठे गेला फर्स्ट लॉ? तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर नाही, लॉ ऑफ ऑर्बिट आहे का? लॉ ऑफ ऑर्बिट आहे का? हा, तर पहिला लॉ ऑफ ऑर्बिट आहे सांगितलंय तुम्हाला मी. तिसरा लॉ काय म्हणतो? तिसरा लॉ ऑफ पिरियड असतो. कुठे गेला? लॉ ऑफ पिरियड असतो, हा सांगितला है ना. युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन तर हा असतो इन्व्हर्स स्क्वेअर लॉ. पण सेकंड लॉ काय असतो सांगितलं हे व्यवस्थित, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आता बघून घ्या काय आन्सर येते. हा एक सुंदर प्रश्न आहे. आता विद्यार्थी म्हणतो की सर तुम्ही फॉर्म्युले सांगितले आम्हाला करता येईल का? बेटा फॉर्म्युला नी नक्की मदत होते. तुम्हाला आन्सर पर्यंत जर पोहोचायचं असेल ना तर डोकं लावावं लागतं, इंटरकनेक्शन करावं लागतं. ठीक आहे ना, रेग्युलरिटी मेंटेन करावं लागते. नीट लक्ष द्या काय म्हणतोय सर म्हणतायत की प्लॅनेट इज मुव्हिंग अराउंड द सन इन अन इलिप्टिकल ऑर्बिट या सगळ्या पोझिशनवर आणि विचारलंय रोटेशनल कायनेटिक एनर्जी. स्पीड तर सांगितली सरांनी, एवढं सांगितलं सरांनी का स्पीड इथं जवळ असते म्हणून, जवळ असल्यावर जास्त असते. पण रोटेशनल कायनेटिक एनर्जी सर, रोटेशनल कायनेटिक एनर्जी बेटा मला एक गोष्ट सांग, रोटेशनल कायनेटिक एनर्जीला कसं लिहितो आपण? तर आपण लिहितो सर हाफ आय ओमेगा स्क्वेअर. बरोबर आहे ना, हाफ आय ओमेगा स्क्वेअर. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रॉब्लेम असा आहे
की मी याला कम्पेअर नाही करू शकत. त्याचं कारण असं आहे, यासाठी कम्पेअर नाही करू शकत कारण की आय कॉन्स्टंट नाहीये. ओमेगा बद्दल पण मला जास्त माहिती नाही. तर मी याला काय करतो, जे कॉन्स्टंट आहे त्याच्या टर्म मध्ये लिहितो. मला सांगा, तुम्हाला कायनेटिक एनर्जी, अँग्युलर मोमेंटम आणि मोमेंट ऑफ इनर्शिया, कायनेटिक एनर्जी आणि अँग्युलर मोमेंटमचं रिलेशन माहिती आहे का? मी रोटेशनलच्या चॅप्टर मध्ये कव्हर केले व्यवस्थित. तर कायनेटिक एनर्जीला लिहू शकतो आपण L²/2I. हे माहितीच पाहिजे तुम्हाला, रोटेशनल केलं असेल तर. ठीक आहे, L²/2I. आता बघा, हा L² काय बेटा, कॉन्स्टंट आहे, कारण अँग्युलर मोमेंटम बदलत नाही. 2 पण काय सर, कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ मला कळालं की कायनेटिक एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मोमेंट ऑफ इनर्शिया. ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया सगळ्यात कमी असेल, आणि बाय द वे मोमेंट ऑफ इनर्शिया कशाला प्रोपोर्शनल असतो, R² ला प्रोपोर्शनल असतो. मी म्हणू शकतो की कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/R². बिंदास म्हणू शकता सर, काही विषय नाही, कळाले आम्हाला तुम्ही काय म्हणता. मग आता तेच झालं की कोणाची कायनेटिक एनर्जी सगळ्यात जास्त असेल, जो सगळ्यात जवळ असेल, सगळ्यात जवळ असेल, आणि कुणाची सर सगळ्यात कमी असेल, जो सगळ्यात दूर असेल. ठीक आहे ना, सगळ्यात दूर असेल म्हणजे काय सर, सी. सी इज द करेक्ट आन्सर. म्हणजे इथे डी मार्क करा, मात्र हे सी आहे पण इथे डी आहे. आता काही जण म्हणाले असते सर एवढी करायची गरज काय होती, आधीच्या फॉर्म्युल्याने करू शकलो असतो ना. पण तुझी गडबड तेव्हा होईल जेव्हा सीटी विचारेल तुला की व्हॉट इज द रेशिओ ऑफ कायनेटिक एनर्जी, आणि तू पाठ करशील आर आर है ना. पण इथे काय बेटा, R². ठीक आहे, ओके सर, ओके. व्यवस्थित करा काम, काम व्यवस्थित केलं पाहिजे. ठीक आहे सर, ठीक आहे सर. टाइम पिरियड ऑफ अ सॅटेलाइट ऑफ अ अर्थ इज किती आहे, 24 hours. 24 hours. इफ द सेपरेशन बिटवीन अर्थ अँड सॅटेलाइट इज डिक्रीज टू 1/4 ऑफ द प्रिव्हियस व्हॅल्यू, देन टाइम पिरियड विल बी. बघा, टाइम पिरियड आणि सेपरेशनचं काय तर, टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R³. आता जेव्हा अर्थच्या अवतीभोवती कोणी फिरत असतं ना, तर त्याचा जो काही रेडियस असेल, डिस्टन्स म्हणा किंवा रेडियस म्हणा, चालतं सगळं, हे सगळा केपलरचा लॉ व्हॅलिड आहे बेटा. ठीक आहे, मग मी काय म्हणतो सरळ तुम्ही एक काम करा, रेशो घ्या T²/T1². ठीक आहे, किंवा एवढं करण्यापेक्षा असं करा तुम्ही, T2/T1 इज इक्वल टू R2/R1 ची पॉवर 3/2. हे मागं सांगितलं मी तुम्हाला, राईट. आता त्यांनी काय म्हटलंय, आधीचा टाइम पिरियड किती आहे, 24. मग इथं टाका बरं, T2/24 इज इक्वल टू R2. सॅटेलाइटचा डिस्टन्स किती केलाय, 1/4 केलाय प्रिव्हियस व्हॅल्यूच्या, म्हणजे हा R1/4 आहे डिवायडेड बाय R1 आहे. ठीक आहे, याची पॉवर 3/2 आहे. हे किती झालं सर, हे झालं बेटा 1/4 ची पॉवर 3/2. याला कसं लिहू शकतो तू, याला लिहू शकतो 1/2 ची पॉवर 2 आणि ह्याची पॉवर 3/2. हा 2 कॅन्सल होऊन जाईल, खाली येईल 1/8. म्हणजे T2 इज इक्वल टू T2/24 इज इक्वल टू 1/8. म्हणजे देअरफॉर T2 किती आला, T2 आला सर, T2 आला बेटा 24/8 म्हणजे 3. 3 इज द करेक्ट आन्सर. 3 इज द करेक्ट आन्सर. डायरेक्ट प्रश्न येतात, सोपे प्रश्न असतात, लोड घ्यायचा नाही जास्त. हा प्रश्न तुम्हाला होमवर्कला आहे, हा प्रश्न होमवर्कला करा. काय सांगितले, रेशो ऑफ मीन डिस्टन्सेस ऑफ थ्री प्लॅनेट, म्हणजे आर दिलाय, आर बरोबर ना. आरचा रेशो दिलाय आणि कसला रेशो विचारलाय, टाइम पिरियडच्या स्क्वेअरचा रेशो विचारलाय. कसला विचारलाय सर, टाइम पिरियडच्या स्क्वेअरचा, टाइम पिरियडचा नाही, त्याच्या स्क्वेअरचा. मी तुम्हाला सांगितलं ना, T² कशाला प्रोपोर्शनल असतो सर, R³ ला प्रोपोर्शनल असतो, बरोबर आहे का. आता T² R³ ला असतो तर या सगळ्यांचा क्यूब करा, 1चं 1/8 येतं, इथे 1 येतं, आणि 3/2 केलं तर बघा काय येतं, 3चा क्यूब म्हणजे 27/8. असं काहीतरी येईल है ना, प्रोबॅबली हे आन्सर यायला पाहिजे. चेक करा, एकदा चेक करा, येऊन जाईल बेटा आन्सर. त्याच्यानंतर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन एकदम सोपा आहे. लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय म्हणतो, लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणतो की जेव्हा पण दोन मासेस सेपरेटेड असतील बाय अ डिस्टन्स ऑफ आर, तर त्यांच्यामध्ये एक फोर्स लागेल, एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन लागेल, आणि त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो सर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर लेट अस से हे माझ्याकडे मास m1 आहे, हे मास m2 आहे. तर m2 m1 ला अट्रॅक्ट करेल विथ फोर्स F, आणि m1 सुद्धा m2 ला अट्रॅक्ट करेल विथ फोर्स F, आणि त्यांच्यामधला जर डिस्टन्स r आहे, तर मी लिहू शकतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स F इज इक्वल टू Gm1 m2 अपॉन R². एकदम सोपं, याच्यात काही नाही. ठीक आहे, G ची व्हॅल्यू काय असते हे तुम्हाला माहिती आहे. तर G किती असतो, तर G असतो बेटा 6.67 इंटू 10⁻⁻11, आणि इथे किती येतं, न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². चला, आता आपल्याला आहे ना, आपल्याला जेव्हा पण आपल्याला काय विषय महत्वाचा आहे, आपल्याला महत्वाचं आहे की स्पियर बद्दल जाणून घेणं. म्हणजे काय, कसं आहे बघा,
जेव्हा आपण दोन स्पिअर मला दिलेत है ना, सपोज एकाचा मास m1 आहे आणि दुसऱ्याचा मास m2 आहे, ठीक. आणि सपोज त्यांच्या मधला डिस्टन्स दिलाय, सेंटर टू सेंटरचा डिस्टन्स बघायचा असतो, दॅट डिस्टन्स इज r. तर या स्पिअर्सला पण मी या पॉइंट मास सारखं ट्रीट करू शकतो. हे स्पिअर सुद्धा पॉइंट मास असेल, ठीक आहे ना. तो हा याला एफ नी अट्रॅक्ट करेल, हा पण याला एफ नी अट्रॅक्ट करेल. आणि ग्रॅव्हिटेशन फोर्स हा ऍक्शन रिॲक्शन पेअर आहे, बरोबर ना. जेवढी पृथ्वी सूर्याला अट्रॅक्ट करेल तेवढा सूर्य पृथ्वीला अट्रॅक्ट करेल. बिलकुल फरक नाहीये. मास आणि ग्रॅव्हिटेशन फोर्सचा त्या दोन बॉडीजच्या रिस्पेक्ट मध्ये काही संबंध नाही. एक बॉडी जेवढी दुसऱ्यावर फोर्स लावेल तेवढीच दुसरी बॉडी पहिल्यावर फोर्स लावेल, ठीक आहे सर. तर बेटा मी म्हणत होतो की हा एफ आहे तर हा एफ आहे सर, ओके. तर मग या केसमध्ये पण मी एफ इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन r स्क्वेअर लिहू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आता इथे अजून काही विशेष गोष्टी महत्वाच्या आहेत. काय सीईटी काय विचारेल, सीईटी म्हणेल एक स्पिअर आहे आणि हा दुसरा स्पिअर आहे, ठीक आहे. आणि त्यांच्या मधला जो डिस्टन्स आहे ना, त्यांच्या मधला जो डिस्टन्स आहे दॅट इज लेट अस से स्मॉल आर. काहीतरी डिस्टन्स दिला तुम्हाला आणि तुम्हाला म्हणेल की यांचे मटेरियल सेम आहे. काय म्हणेल सर, सेम मटेरियल, सेम मटेरियल, सेम मटेरियल. म्हणजे काहीतरी डेन्सिटी दिली त्यांनी, डेन्सिटी दिली आहे किंवा असा शब्द वापरलाय की सेम मटेरियल आहे दोघांचं. आणि आता विचारेल की ग्रॅव्हिटेशनल फोर्सची किंमत किती आहे. त्यांना मासच्या टर्म मध्ये नको, त्यांना डेन्सिटीच्या टर्म मध्ये पाहिजे. तर कसं लिहाल, व्हेरी इम्पॉर्टंट हा, सीईटीचा फेवरेट आहे. एफ इज इक्वल टू काय लिहू शकतो, जी m1 m2 दोघांचं मास सेम पकडलं तर जी एम स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर, ठीक आहे ना. आयडेंटिकल पकडतोय मी. आता मासला काय लिहू शकतो आपण, तर मास कॅन बी रिटर्न एज, मास इज इक्वल टू असतं डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम 4π/3r³, ठीक आहे. म्हणजे इथं काय लिहू शकतो मी, इथं लिहू शकता सर तुम्ही एफ इज इक्वल टू, किंवा एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. नीट लक्ष द्या मी काय करतोय, फक्त प्रोपोर्शनॅलिटी महत्वाचं इथे, किंवा डायरेक्ट लिहिलं तरी चालतं. एफ इज इक्वल टू, जीला इथं जी राहू द्या, डिवायडेड बाय आर स्क्वेअर आणि इथे लिहा रो, ठीक आहे. आणि एमचा स्क्वेअर आहे म्हणजे रो स्क्वेअर 4π/3चा स्क्वेअर आणि इथे आर ची पॉवर 6 येईल कारण आरचा स्क्वेअर येतो, ठीक आहे. तो एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, मला काय म्हणायचंय जी, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, जी पण राहू द्या. डेन्सिटीचा स्क्वेअर, इकडे बघा डेन्सिटीचा स्क्वेअर आणि इकडे काय सर आर ची पॉवर 6 आणि हे जर कॅन्सल केलं तर आर ची पॉवर 4. आणि जर तुम्ही डेन्सिटीला पण कॉन्स्टंट पकडलं जे की क्वेश्चन मध्ये दिलंय, तर आर ची पॉवर 4 ला प्रोपोर्शनल आहे. कशाला प्रोपोर्शनल आहे, आर ची पॉवर 4 ला प्रोपोर्शनल आहे. काहीच केलं नाही मी, मासला डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम टाकले, बरोबर. म्हणजे डेन्सिटीचा स्क्वेअर आणि व्हॉल्यूमचा स्क्वेअर, हे झालं व्हॉल्यूमचा स्क्वेअर. आता इथे काही नाही, हे सगळं कॉन्स्टंट आहे बाकी. आर ची पॉवर 6 आणि आर ची पॉवर 2 हे कॅन्सल होऊन आर ची पॉवर 4. आलं लक्षात, सोपं एकदम सोपं. काहीच दम नाही बेटा या प्रश्नांमध्ये. पुढे बघा, पुढे काय सर, पुढे डायरेक्ट क्वेश्चन आहेत. आता बघा काय काय क्वेश्चन आहेत. अच्छा, बाय द वे हे इलेक्ट्रोस्टॅटिकला आपण करतो बरं का, पण तरी मी तुम्हाला सांगून देतो की सपोज तुम्हाला असं विचारलं, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा वेक्टर फॉर्म आहे हा, की असे 3 मासेस आहे. लेटेस्ट हा m1 आहे किंवा आयडेंटिकल मासेस दिले, काही प्रॉब्लेम नाहीये. m आहे आणि हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. लेटेस्ट हा 60 आणि हा 60. आणि तुम्हाला विचारलं की कुठल्याही एका मासवर मला ग्रॅव्हिटेशनल फोर्स कॅल्क्युलेट करून दाखव, कुठल्या एका मासवर, है ना. मग काय करशील बघा, आता सपोज याच्यावर कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर हा काय करेल, अट्रॅक्ट करेल. यांनी एफ फोर्सने अट्रॅक्ट केलं, ठीक आहे. हा काय करेल, याला हा पण अट्रॅक्ट करेल, हा पण एफ फोर्सनेच करेल. तर असं का बरं, कारण डिस्टन्स पण सेम आहे आणि मास पण सेम, बरोबर ना. यांचा जो रिझल्टंट असतो बेटा, या दोघांचा जो रिझल्टंट असतो ना, तो किती असतो, असा मधून जातो तो रिझल्टंट. याला मी म्हणतो एफ नेट. आणि एफ नेटची किंमत काय असते, तर एफ नेट असतो काय असतो 2f काय असतो सर, एफ नेट 2f cos θ/2. हे वेक्टरने येतं. म्हणजे या केसमध्ये मी लिहू शकतो 2f cos 60/2. हा जो अँगल आहे ना त्याच्यात बाय 2, हा दोघांमधला जो अँगल आहे दॅट इज बाय 2. म्हणजे हे किती आलं सर, हे आलं बेटा 2f cos 30. त्याला आपण लिहू शकतो f√3. cos 30 ची व्हॅल्यू टाक, f√3. मग सीईटी विचारेल, एफ तर नाही देणार सीईटी, मग तुला एफ लिहावं लागेल. एफ काय लिहिशील, जी m1 m2 दोघं सेमच आहे ना, mm अपॉन एफ म्हणजे या दोघांमधला किंवा या दोघांमधला फोर्स, ठीक आहे ना, डिवायडेड बाय लेटस से याची साइड ए दिली आपल्याला, इक्विलॅटरलची साइड काय दिली सर, ए, डिवायडेड बाय ए स्क्वेअर. मग ही व्हॅल्यू याच्यात टाक, तुझं काम झाले.
असं इक्विलॅटरल ट्रायंगल न असता काय असू शकतं सर इथे बेटा? स्क्वेअर असू शकतो, काही पण असू शकतो. हे तुम्ही इलेक्ट्रोस्टॅटिकला केलंय आपण? येस सर, इलेक्ट्रोस्टॅटिकला केलंय आपण. चला क्वेश्चन काय म्हणतोय? क्वेश्चन आलाय, क्वेश्चन म्हणतो इफ टू आयडेंटिकल स्पेरिकल बॉडीज ऑफ सेम मटेरियल, बघा सेम मटेरियल म्हणजे डेन्सिटीची गोष्ट करतायत, केप्ट इन कॉन्टॅक्ट, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम इज प्रोपोर्शनल टू आर ची पॉवर एक्स. आर इज रेडियस ऑफ इच स्पेरिकल बॉडी. रेडियस ऑफ इच स्पेरिकल बॉडी म्हणजे मला काय म्हणायचंय, मग अशी जे सरांनी लिहून दिलं तुम्हाला, इथे आपण दोघांमधला डिस्टन्स घेतलाय आर, आहे ना? इथे आपण काय घेतले, या दोघांमधला डिस्टन्स घेतलाय आर, सेंटर टू सेंटर. ते काय म्हणतायत, ते काय म्हणतायत की याची रेडियस आर आहे आणि ह्याची रेडियस किती आहे? याची रेडियस आर आहे. तर मला सांगा फोर्स कशाला प्रोपोर्शनल होता? आर ची पॉवर 4. पण आर म्हणजे काय इथे? अरे या सेंटर टू सेंटर डिस्टन्स किती आहे सर? आर इज इक्वल टू 2 आर आहे. अरे हो की नाही? आर इज इक्वल टू 2 आर आहे, सेंटर टू सेंटर. एकदम बरोबर सर. म्हणजे 2 आर ची पॉवर 4. 2 आर ची पॉवर किती सर? 4. 2 आर ची पॉवर 4 केली तर तेच येणार आहे. एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 2 ची पॉवर 4 तर कॉन्स्टंट आहे म्हणजे आर ची पॉवर 4. अरे आलं का आन्सर? आलं का आन्सर? आलं ना? शाबास शाबास, एक नंबर शाबास. बघा टू आयडेंटिकल स्पियर्स हेच दिले बेटा, डेन्सिटी ऑफ मटेरियल कशाला प्रोपोर्शनल आहे मी लिहून दिलं ना तुम्हाला. इथं डेन्सिटीच्या टर्म मध्ये बघा, इकडे लक्ष द्या, डेन्सिटीचा स्क्वेअर होता बघा, इथं डेन्सिटीचा स्क्वेअर आर ची पॉवर 6 आणि आर ची पॉवर 2 हे कॉन्स्टंट आहे. आर ची पॉवर 4 आणि डेन्सिटीचा स्क्वेअर, बरोबर आहे का? करायचीच गरज नाही डायरेक्ट. अरे असा प्रश्न आला, लॉटरी होऊन जाईल बेटा, लॉटरी लागेल, ती लॉटरी, ठीक आहे ना? लॉटरी लागेल, लॉटरी लागेल. टू पार्टिकल्स ऑफ इक्वल मास मूव इन अ सर्कल ऑफ रेडियस आर अंडर द ऍक्शन ऑफ देअर म्युच्युअल ग्रॅव्हिटेशन. आता एक असं याचं व्हेरिएशन, काय व्हेरिएशन आहे की तसं बघा म्युच्युअली ग्रॅव्हिटेशनल कसं असतं ना, दोन पार्टिकल आहे सपोज माझ्याकडे, याला बायनरी स्टार्स म्हणतात, सपोज एक एम आहे आणि दुसरा एम आहे. आता हे दोन्ही सर्कलमध्ये फिरतायत, कसं शक्य आहे सर्कलमध्ये फिरणं? त्यांच्याकडे काहीतरी पाहिजे ना, अट्रॅक्शन फोर्स पाहिजे ना. येस सर, आहे तो, म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स आहे. कुठला आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे कसं होतं, हा याला असा लावेल एफ फोर्स, हा याला एफ फोर्स लावेल, हा किती लावेल सर? एफ फोर्स. आणि ते या सेंटरच्या बोट, या सेंटर पॉइंटच्या बोट ते काय करतात? असं फिरतात बेटा, असं फिरतात, ठीक आहे? आणि ऑलवेज जर तुम्ही बघितलं की असे जरी झाले तरी नेट फोर्स नेहमी कुठे आहे? सेंटरला, सेंटरला, ठीक आहे? आता स्पीड ऑफ इच पार्टिकल विल बी, स्पीड ऑफ इच पार्टिकल. त्यांनी रेडियस काय दिलाय? रेडियस काय दिलाय? आर दिलाय. रेडियस आर म्हणजे कुठला डिस्टन्स दिलाय? हा डिस्टन्स दिलाय रेडियस आर, बरोबर आहे ना? हा डिस्टन्स दिलाय. आता काय करायचं? आता नीट लक्ष द्या, कुठल्याही एका पार्टिकलवर सपोज मी याच्यावर लावतो फोर्स, किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स सर? GMM अपॉन आर स्क्वेअर. हा एवढाच लावेल ना? एवढाच लावेल की नाही? GMM अपॉन आर स्क्वेअर. पण आर नाही, या दोघांमधला डिस्टन्स किती? या दोघांमधला डिस्टन्स किती सर? हा आर आणि हा आर किती आला बेटा? हा 2R, म्हणजे 2R चा स्क्वेअर. हा झाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ठीक? मस्ट बी इक्वल टू, कारण हा सर्क्युलर मध्ये चाललाय म्हणून mv स्क्वेअर बाय आर है ना, म्हणजे mv स्क्वेअर बाय आर. आर कुठला लिहितो? सर्कलची रेडियस लिहितो, रेडियस, ठीक आहे ना? हा डिस्टन्स बिटवीन टू मासेस आहे, पण इथे तर रेडियस लिहावं लागेल. हे करा की कॅल्क्युलेट कराल तर यू विल गेट द आन्सर, यू विल गेट द आन्सर. काय आन्सर येईल सर? काय आन्सर येईल? याला जर कॅल्क्युलेट केलं तर व्ही पाहिजे ना तुम्हाला, हे आन्सर येईल बघा, हे आन्सर. ए इज द करेक्ट आन्सर. आर यू गेटिंग इट? आर यू गेटिंग इट? येस सर, कळालं. आता एक गोष्ट लक्षात ठेव, मगाशीचा जो क्वेश्चन केला होता हा वाला क्वेश्चन, सपोज तुम्हाला म्हटलं की हे 3 स्टार्स जे आहेत ना, 3 स्टार्स परीक्षेमध्ये तुम्हाला म्हटलं हे 3 स्टार्स जे आहेत, कारण जर तुम्ही बघायला गेलं तर हा नेट फोर्स टुवर्ड्स द सेंटर आहे ना सर, इथे तर नेट फोर्स टुवर्ड्स द सेंटर आहे, इथे पण नेट फोर्स टुवर्ड्स द सेंटर आहे आणि इथे पण नेट फोर्स टुवर्ड्स द सेंटर आहे. याचा अर्थ हे सुद्धा एका सर्कलमध्ये फिरू शकतात. देयर इज नो प्रॉब्लेम ॲट ऑल, देयर इज नो प्रॉब्लेम ॲट ऑल, ठीक आहे? त्या अशा सर्कलमध्ये फिरतील. तुम्हाला काय विचारतील? ते तुम्हाला पुन्हा तेच विचारतील की काय म्हणतात त्याचा टाइम पिरियड किती आहे, किंवा अँग्युलर वेलॉसिटी किती आहे, किंवा स्पीड किती आहे, कुठल्या स्पीडने फिरताय. तर तुमच्याकडे फोर्स आला ना, आपण फोर्स लिहिला ना, त्याला काय करायचं? त्याला हा जो फोर्स आहे ना बेटा, हा जो F√3 आहे ना, त्याला लिही mv स्क्वेअर कुठल्या एका माससाठी, कारण एका मासवर फोर्स काढलाय, डिवायडेड बाय आर. आता रेडियस म्हणजे काय? रेडियस म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगलची कुठली? तर हे बघा, हे रेडियस, कारण तो या रेडियस मध्ये फिरताय ना, हे इन सेंटरचं हा रेडियस. आणि सर हा किती असतो? हा किती असतो? नेहमी लक्षात ठेव, हा जो असतो ना बेटा, हा a/2 असतो.
हा a/2 असतो आणि हा अँगल किती असतो सर 30 असतो. म्हणजे हा जो डिस्टन्स आहे किंवा हा जो डिस्टन्स आहे, हाऊ मच इज दॅट डिस्टन्स, तर हा असतो बेटा, जर तुम्ही याला नीट करायला गेले तर a/√3 हे किती येईल सर, हा किती येतो हायपोटेनियस a/√3. लक्षात ठेवा हा जो डिस्टन्स आहे ना, हा जो डिस्टन्स आहे इथून इथपर्यंत, हा वाला जो डिस्टन्स आहे तो किती असतो सर a/√3. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. मला थोड्या ऍडव्हान्स गोष्टी सांगतोय, सो सीईटीला जर आलं तर तुम्ही मॅनेज करू शकता. ठीक आहे, जर तुम्हाला कोणी टाइम पिरियड विचारला असता इथे, तर mv² बाय लेटेस्ट इथे r आहे ना, तर इथे r लिहून टाकू. इथे असं लिहू शकतो तू mr ओमेगा स्क्वेअर आणि इथून टाइम पिरियड काढू शकतो. ओमेगा निघाला की टाइम पिरियड निघेल. हे बालवाडी नकोय मला की सर ओमेगा निघाला तर टाइम पिरियड कसं निघेल. मला चांगले विद्यार्थी पाहिजे, शेवटच्या क्षणी अभ्यास करणारे. एक झापड बसेल बेटा, एक झापड, पण प्रयत्न करा, काही ना काही मिळेल. ठीक आहे ना. 10 गोष्टी सरांनी सांगितल्या ना, 10 पैकी तुम्हाला 6-7 जरी कळाल्या ना, तुमचं खूप मोठं काम होऊन जाईल आयुष्यात. 3 पॉइंट मासेस आर केप्ट अँड, आता हे काय सांगितले, रोटेट अबाउट द सेंटर. बघा म्हटलं ना, तोच क्वेश्चन आहे जो मी मगाशी म्हटला होता. रोटेट अबाउट द सेंटर विदाउट एनी चेंज इन द सेपरेशन. तेच ट्रायंग्युलर फॉर्म मध्ये सेंटर मध्ये फिरता येते. तर काय सांगितले, पिरियड ऑफ रोटेशन. तर पिरियड नेहमी एल ची पॉवर 3/2 लाच असतो. जे काही सेपरेशन असेल ना त्यांच्यामधलं ऍव्हरेज सेपरेशन ते एल आहे सपोज, तर तो किती आहे सर, तो किंवा तो बघा, जरी तो या रेडियस मध्ये फिरला, पण ही रेडियस स्वतः तर किती आहे सर, l/√3 ना, l/√3 आहे. l/√3 म्हणजे काय, मला हे म्हणायचं ही रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल ना, त्याला एल घेऊ शकतो. पण टाइम पिरियड कशाला प्रोपोर्शनल असतो, ए ची पॉवर 3/2, त्या एल च्या पॉवर 3/2 ला 3/2 चा फॅक्टर यायला पाहिजे. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, इथून प्रश्न येतात. सगळ्यात पहिले व्हॉट इज ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे जे काही फोर्स लावते, कोण लावते सर, अर्थ फोर्स लावते एखाद्या ऑब्जेक्टवर, त्याला आपण त्या ऑब्जेक्टच्या मासने डिवाइड करतो. ठीक आहे, त्या ऑब्जेक्टच्या मासने आपण त्याला डिवाइड करतो. ओके सर. फॉर्म्युला आहे सरफेसवर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा जो फॉर्म्युला आहे, जी ऑन सरफेस, तो किती असतो सर, तो असतो बेटा gm अपॉन कॅपिटल R स्क्वेअर. ठीक आहे, gm अपॉन कॅपिटल R स्क्वेअर. सीईटी तुला फक्त हे नाही विचारणार, सीईटी विचारेल तुम्हाला सांग डेन्सिटीच्या टर्म मध्ये सांगतो. सीईटीला डेन्सिटी खूप आवडते, डेन्सिटी. मग कसं लिहिशील, मासला काय लिहू शकतो तू मासला लिहू शकतो g अपॉन R स्क्वेअर. मासला लिही डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम 4π/3 r³. ठीक आहे, r³. इथे काय आलं, इथे आलं सर, हे कॅन्सल वगैरे करून येईल. जी रो 4π/3 आणि r स्क्वेअर आणि हे कॅन्सल झालं ना, इथे r. म्हणजे तुला हे लक्षात ठेवायचंय, तो जी असतो दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी अँड रेडियस. याच्यावर डायरेक्ट प्रश्न आहेत सीईटीचे, बघा तुम्ही PYQ तुम्हाला कळेल. जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी आणि रेडियस. हा फॉर्म्युला कशामध्ये सांगितला सर तुम्ही, हा सांगितला बेटा इन टर्म्स ऑफ डेन्सिटी. आणि हा कसला फॉर्म्युला आहे, इन टर्म्स ऑफ मास. ठीक आहे सर. आता जर सर एखाद्या ऑब्जेक्टला h हाईट नेलं, इथून h हाईट नेलं, तर त्याच्या g चा फॉर्म्युला काय येतो, तर तो बेटा g असतो, जो काही सरफेसवर g असेल, सरफेसवर g म्हणजे हा डिवायडेड बाय 1 प्लस h/r चा स्क्वेअर. इथे h काय सर, h आहे बेटा हाईट. h काय सर, हाईट आहे. हा जनरल फॉर्म्युला आहे, दिस इज ऑलवेज ट्रू. मात्र एक कंडिशन आहे, जेव्हा मी लिहितो g इज इक्वल टू GS 1 मायनस 2h/r. हा पण फॉर्म्युला तुम्ही बघितला असेल. हा फॉर्म्युला कधी लागतो, हा फॉर्म्युला तेव्हा लागतो जेव्हा h इज लेस दॅन r. म्हणजे जेव्हा हा पार्टिकल एकदम अर्थच्या जवळ आहे, अर्थच्या सरफेसच्या एकदम जवळ आहे. सपोज हा 10 किलोमीटरवर आहे आणि r ची व्हॅल्यू किती असते, 6400. सो 10 किलोमीटर कॅन बी निग्लेक्टेड ॲज कम्पेअर टू 6400. बरोबर. मी म्हटलं 3200, हाईट ऑफ 3200 किलोमीटर. 3200 किलोमीटर इज कॅन नॉट बी निग्लेक्टेड ॲज कम्पेअर टू 6400 किलोमीटर, कारण तो त्याचा अर्धा आहे. नेग्लेक्ट म्हणजे 5-10% पर्यंत ठीक आहे. ओके सर. हे दोन फॉर्म्युले. आता डेप्थ डी नुसार कसं व्हॅरी करतं, डेप्थ डी नुसार तो बेटा जी असतो काय असतो सर, जी इज इक्वल टू जो काही सरफेसवर जी असेल, ठीक आहे, 1 मायनस d/r. 1 मायनस काय सर, d/r. ठीक आहे, ओके. सो यू ऑलवेज रिमेंबर, मॅक्सिमम कुठे असतो जी, मॅक्सिमम इज ऑलवेज ऑन द सरफेस, मॅक्सिमम सरफेसला. मिनिमम कुठे असतो, मिनिमम सेंटरला असतो, सेंटर. आता हे जीचं व्हेरिएशन कसं आहे, त्याचा ग्राफ कसा आहे, हे इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये आहे.
जे तिथे इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये आहेत ना हेच ग्रॅव्हिटेशन मध्ये, हे तुमचं तुम्ही रिवाइज करून घ्या. आलं का लक्षात? आय विल नॉट रिपीट दॅट. ओके सर. तो हे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवा, याच्यावर सीटी प्रश्न विचारेल. लक्षात ठेवा इथं डी काय बेटा, डी इज द डेप्थ विच इज मेजर्ड फ्रॉम सरफेस. इथं एच काय, हा सरफेस पासून मेजर करतो. ठीक, ओके सर. त्याच्यानंतर इन टर्म्स ऑफ लॅटिट्यूड, लॅटिट्यूडच्या टर्म मध्ये जीचं व्हॅरिएशन होतं. लॅटिट्यूड म्हणजे हा अँगल, सेंटर बरोबर हा अँगल, ठीक आहे ना. आता ऐका कसं असतं, जर तुम्ही नीट बघायला गेलं तर इथे या पॉइंटला जी डॅश किती असेल, तर तो असेल बेटा जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. तर व्हॉट इज कॉस स्क्वेअर फाय? कॉस स्क्वेअर फाय म्हणजे काय ना, हा लॅटिट्यूड असतो, लॅटिट्यूड असतो, ठीक आहे ना. याचा असा छोटासा सर्कल बनतो बघा, असं फिरते. कसं फिरतं सर? असं 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 काहीतरी, असं काहीतरी, असं ऍक्च्युअली ती अर्थ अशी फिरते ना, स्पिन करते, तर त्या कंटेक्स्टमध्ये. एनिवे, हे लक्षात ठेवा तुम्ही. तर इथून काय कळतं तुम्हाला, इथून काय कळतं की जसं तुम्ही इक्वेटर, जर इक्वेटरची गोष्ट केली, इक्वेटरची गोष्ट केली सर, इथे जी काय लिहिलंय तुम्ही, तर हा जी जनरल जी आहे ना, जी ऑन द सरफेसवर. इक्वेटरची जेव्हा तुम्ही गोष्ट करता तेव्हा इक्वेटरसाठी काय करू शकतो, इक्वेटरसाठी फाय किती, फाय इज इक्वल टू इक्वेटरला 0 आहे, इक्वेटरला 0 आहे ना, फाय, हा फाय इक्वेटरला किती आहे सर, 0 आहे. म्हणजे जी किती आला बेटा इक्वेटरला, जी आला सरफेसचा जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर. हा मिनिमम जी असतो, मिनिमम, मिनिमम. सगळ्यात कमी जी कुठे असतो, इक्वेटरला. का? कारण फाय बघा, जी कधी मिनिमम राहील, जेव्हा ही टर्म मॅक्सिमम राहील. ही टर्म कधी मॅक्सिमम राहील, जेव्हा हा कॉस स्क्वेअर मॅक्सिमम राहील. कॉस स्क्वेअर कधी मॅक्सिमम असतो, 0ला, ठीक आहे ना. त्याच्यानंतर जर तू पोलला गेला, पोलला गेल्यावर काय होतं सर, पोलला गेल्यावर बेटा फाय 90 होतो. फाय किती होतो, 90 होतो. फाय 90 झाला तर जी डॅश किती असेल पोलला, तो असेल जीएस मायनस, इथे जर तुम्ही 90 टाकला तर 0 येईल, म्हणजे जीएस मॅक्सिमम असतो, मॅक्सिमम. पोलला जी मॅक्सिमम, इक्वेटरला जी मिनिमम. ऍट द सेम टाइम जसं तुम्ही इक्वेटर पासून पोलला जाल, कुठून सर, इक्वेटर पासून पोलला, म्हणजे इकडून इकडे चाललोय, ठीक आहे. तर जी काय होईल सर, कमी होईल, जी डॅश कमी होतो. का बरं कमी होतो जी डॅश? यासाठी कमी होतो की कॉस्ट जो आहे ना तो वाढत जातो. जी डॅश काय होतो, नाही नाही बघ चुकीचं सांगितलं मी, जी डॅश वाढतो, जी डॅश वाढतो. का बरं वाढतो सर? कारण कॉस फाय आहे ना बेटा, कॉस फाय कमी कमी होत जाईल, ठीक आहे. कॉस फाय कमी झाला ना, कॉस स्क्वेअर फाय कमी झाला तर सबट्रॅक्शनची टर्म कमी होते, सो ओव्हरऑल जी वाढतो, ठीक आहे ना. अजून काय महत्वाची गोष्ट आहे, अजून ही महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये की सीईटी तुम्हाला विचारेल की इक्वेटरला, लेटेस्ट से इक्वेटरला किती किती अँग्युलर वेलॉसिटीनी मी फिरावं, किती अँग्युलर वेलॉसिटीनी अर्थनी स्पिन करावं, सो दॅट वेटलेसनेस अनुभव होईल. बघा मी काय म्हणतोय, वेटलेसनेस, वेटलेसनेस कुठे सर, ऍट इक्वेटर, ऍट इक्वेटर. वेटलेसनेसचा अर्थ होतो, वेटलेसनेसचा अर्थ होतो जी इज इक्वल टू 0. जी डॅश किती आहे सर, 0. जर हा 0 आला ना बेटा, इथून ओमेगा जो असतो ना, तर कितीने फिरवावं लागतं, तर अंडर रूट ऑफ आर बाय जी. तर ओमेगा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू किंवा जस्ट ग्रेटर दॅन अंडर रूट ऑफ आर बाय जी नि फिरवलं की जर अर्थ फिरायला लागली, तर हा प्लॅनेट जो आहे ना, हा म्हणजे हा इथे जो काही ऑब्जेक्ट असेल ना तो उडून जाईल, है ना. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, फ्लाय ऑफ, मास मास फ्लाइज ऑफ, ठीक आहे. याच्यात अजून प्रश्न बनतात, असं म्हणतात की काय म्हणतात त्याला, पोलला सपोज अर्थची अँग्युलर वेलॉसिटी डबल केली, पोलच्या जी वर काय फरक पडेल, तर हा पोलचा जी जो आहे ना, हा जो जी या केसमध्ये जो जी डॅश आहे ना, तो ओमेगावर डिपेंड करत नाही, ओमेगावर डिपेंड करत नाही. नो डिपेंडन्सी, नो डिपेंडन्सी, कारण तो कॉन्स्टंट आहे, ठीक आहे ना. असे छोटे मोठे प्रश्न येऊ शकतात, तुम्ही टॅकल करू शकता, ठीक आहे, एवढं अवघड नाही. त्याच्यानंतर सर क्वेश्चन बघा कसे येतात. क्वेश्चन, पहिला क्वेश्चन काय, पहिला क्वेश्चन म्हणतोय कन्सिडरिंग अर्थ स्पिअर आहे, काय सांगितले, जी इन टर्म्स ऑफ आर रो अँड जी. सांगितलं ना मी, सांगितलं ना, कुठे सांगितलं होतं सर तुम्ही, कुठे सांगितलं होतं बघा बरं, कुठे गेलं आपलं ते, इथे सरांनी सांगितलं होतं बघा, ओ जी रो आर 4π/3, जी रो आर 4π/3, जी रो आर 4π/3. डायरेक्ट आन्सर, डायरेक्ट आन्सर. इथं काय विचारले, रेडियस ऑफ अर्थ, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, मीन डेन्सिटी. इथं फक्त डेन्सिटी विचारली, तर जी विचारलं, इथं डेन्सिटी विचारली, तर 3/4π करून घ्या, 3/4π जे काही याचा आन्सर बघून घ्या. Consider a planet whose density is same as that of Earth. Density same आहे, but radius is 3 times
रेडियस 3 टाइम झाली. बघा काय बोलले, डेन्सिटी सेम आहे पण रेडियस 3 टाइम केली आहे. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ प्लॅनेट इज एक्स जी. बरं ऐकाच राहा. सपोज मी म्हणतो जी ऑफ प्लॅनेट डिवायडेड बाय जी ऑन अर्थ, त्याला काय करू शकतो मी, त्याला काय करू शकतो, जी कशाला प्रपोर्शनल असतो. सरांनी सांगितलं होतं तुम्हाला जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कशाला सर, डेन्सिटीला आणि रेडियसला, त्याच्या प्रोडक्टला. बरोबर. मग मी म्हणतो रो ऑफ प्लॅनेट रेडियस ऑफ प्लॅनेट डिवायडेड बाय रो ऑफ अर्थ रेडियस ऑफ अर्थ. हे कॅन्सल कॅन्सल कारण दोन्ही सेम आहे. ठीक. ते काय म्हणतायत की कोण कोणाच्या किती टाइम्स आहे, रेडियस इज 3 टाइम्स रेडियस ऑफ अर्थ. या प्लॅनेटची रेडियस 3 टाइम्स आहे, प्लॅनेटची रेडियस 3 टाइम्स घेतली रेडियस ऑफ अर्थ डिवायडेड बाय रेडियस ऑफ अर्थ. कॅन्सल कॅन्सल. ठीक आहे. सो प्लॅनेटचा जो जी आहे तो अर्थच्या 3 टाइम्स झाला. बघा ऑन द सरफेस ऑफ प्लॅनेट ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ प्लॅनेट, म्हणजे हा जो आहे हा 3 टाइम्स झाला कोणाच्या, अर्थच्या जीच्या. आन्सर इज डी. बरोबर आहे ना, एकदम सोपं आहे. 2 प्लॅनेट्स हॅव रेडियस, त्याचा रेशो दिलाय बेटा, हे होमवर्कला कर. होमवर्कला कर, खूप सोपं आहे, खूपच जास्त सोपं आहे सर, खूपच जास्त सोपं आहे. बघा हे प्रश्न बघा, चुटुक पुटुक. काय चुटुक पुटुक आहे सर, मास एम इज सस्पेंडेड फ्रॉम स्प्रिंग इज स्ट्रेच बाय 5 सेंटीमीटर व्हेन ऑन द सरफेस ऑफ अर्थ. एखादं मास स्प्रिंगनी सस्पेंड केल्यानंतर जे स्ट्रेच होतं, स्ट्रेच एक्स डिस्टन्सनी, तुम्हाला हे माहिती आहे ना, हे बालवाडी तुला हे माहिती की नाही, काय माहिती का सर, के एक्स इज इक्वल टू किती असतं बेटा, एम जी असतं. अरे येस ऑर नो, मी असं म्हणू शकतो का की एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जी. अरे दिसतंय का तुला इथं, के आणि एम तर कॉन्स्टंट आहे. ते जेवढा जास्त काय असेल सर, एक्स असेल, म्हणजे जेवढा जास्त जी असेल तेवढा जास्त एक्स असेल. आता ऐक, द मास इज टेकन ऑन द हाईट ऑफ 1600 किलोमीटर, 1600 किलोमीटर. बघा हे जे 1600 किलोमीटर आहे ना, हे 1600 किलोमीटर आहे ना, ते नेग्लेक्ट नाही करतायत. याला हे 6400 आणि 1600 मध्ये फार फरक नाहीये. हे 4 टाइम्स आहे बेटा, 4 टाइम्स. हे 25% आहे, त्याच्यात 5% पेक्षा छोटं नेग्लेक्ट करतो. ठीक आहे ना. इथे ओरिजिनल फॉर्म्युला लागेल, ओरिजिनल फॉर्म्युला नीट लक्ष द्या. तर काय म्हटलंय, एक्सटेन्शन म्हटलंय, एक्सटेन्शन म्हटलंय किती राहील, हे कितीचं, हे कुठे दिलंय 5 सेंटीमीटर, हे अर्थ दिलंय सरफेसला. नीट लक्ष द्या. आता मी काय म्हणतो, एकदम सोपे प्रश्न आहेत, काहीच अवघड नाही, नीट लक्ष द्या. जी ऑन जी ॲट हाईट एच अपॉन जी ऑन सरफेस, ठीक आहे ना, जी ऑन सरफेस इज इक्वल टू एक्सटेन्शन ॲट हाईट एच डिवायडेड बाय एक्सटेन्शन ऑन सरफेस. बरोबर आहे. आता जी ऑन हाईट एच काय असतो, जी ऑन हाईट एच सांगितलं होतं मी, तर तो असतो जी ऑन सरफेस डिवायडेड बाय 1 प्लस एच बाय आर चा स्क्वेअर. हे सांगितलं होतं सरांनी, जी एस अपॉन 1 प्लस एच बाय आर चा स्क्वेअर. सर एकदम 100% बरोबर बोलताय तुम्ही. आणि सरफेसचा जी किती बेटा, सरफेसचा जी जी एस आहे, हा जो खाली लिहिशील सरफेसचा जी इथे लिहिला. ठीक आहे. तो हे कॅन्सल, हे कॅन्सल. बरोबर आहे. आता काही करायचं नाहीये, तुमचा आन्सर येऊन जाईल. तुम्हाला एक्सेस दिलाय बघा, किती दिलाय, एक्सेस 5 दिलाय, तिकडे 5 दिलाय. मी लिहितो आता एक्स एच अपॉन 5. युनिट चेंज करू नका कारण सेम सेंटीमीटर मध्ये पाहिजे आपल्याला. 1 अपॉन 1 प्लस एच बाय आर, एच किती 1600 अपॉन 6400 याचा स्क्वेअर. आता आन्सर येऊन जाईल. आता काय लहान आहे का तू, एवढं करून देऊ का तुला. किती येतं, हे 1/4 येतं, ही 1/4 आणि हे किती येतं 1/4 4 5/4 5/4 म्हणजे 25/16 म्हणजे हे किती यायला पाहिजे 16/25. 16/25 इंटू केलं तर 5 केलं तर किती येईल, हे 5 केलं तर 5 आणि हे 5 16/5 16/5 म्हणजे किती यायला 3.2 3.2 आहे का, 3.2 इज द करेक्ट आन्सर. ए इज द करेक्ट आन्सर, ए इज द करेक्ट आन्सर. सेम क्वेश्चन आहे, वेगवेगळी पद्धती विचारायची. ठीक आहे. वेट ऑफ बॉडी, आता इथे काय म्हटले, वेट म्हटले बेटा, वेट. वेट मला सांगा, वेट काय असते, वेट तर वेट असतं मास इंटू जी. म्हणजे मी म्हणू शकतो ना की वेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जी. अरे हे सगळे प्रपोर्शनॅलिटीचे प्रश्न आहेत यार. ठीक आहे. तर मग आता याला तेच करायचं बेटा की वेट ऑन द काय म्हणतात त्याला, ॲट हाईट एच डिवायडेड बाय वेट ऑन द सरफेस इज इक्वल टू जी ॲट हाईट एच डिवायडेड बाय जी ऑन द सरफेस. आणि हे जे केलंय तेच करायचं. काय करायचं अजून, आता हे काय सांगितले 4800. तो इथे जी चा कुठला फॉर्म्युला लावा, ऑथेंटिक फॉर्म्युला, ओरिजिनल, कुठली गडबड चालणार नाही. ठीक आहे ना सर, कुठली गडबड चालणार आहे का, नाही चालणार. ठीक आहे. ओके सर, ओके. पुढे बघा, पेंड्युलम, पेंड्युलम ॲट डेप्थ डी, पेंड्युलम स्विंग्स ॲट डेप्थ डी बिलो द सरफेस ऑफ द अर्थ विथ पिरियड टी. सेम पेंड्युलम ऑसिलेट्स विथ द सेम पिरियड. ऐका जरा, पेंड्युलम ओ पेंड्युलम टाइम पिरियड काय असतो भावा,
टाइम पिरियड असतो 2π√L/g. ओके सर, ओके. म्हणजे पेंडुलम तुझा टाइम पिरियड नाही का इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू √g असतो. बरोबर ना पेंडुलम? बरोबर पेंडुलम. पेंडुलम मी असं लिहू शकतो का पेंडुलम T2/T1 इज इक्वल टू नाही का √G1/G2 लिहू शकतो का? तर हा G1 वरती कसा आला बेटा? तू जसा या पृथ्वीवर आला ना तसा आला तो, है ना? याला असं उलट करायचं. याला काय करायचं सर? उलट करायचं. झालं सर. आता पुढे काय? पुढे काय हे झालं. आता मग तुम्हाला काय सांगितलंय ना की टाइम पिरियड सेम आहे बघा. ही टाइम पिरियड सेम आहे. मला म्हणायचंय T2 इज इक्वल टू T1 दिले. T2 इज इक्वल टू T1 कधी शक्य आहे? जेव्हा G1 आणि G2 सेम असेल. काय इम्प्लाय करतं हे? G1 इज इक्वल टू G2. अरे बाळा, हे कधी सेम असेल? जेव्हा हे सेम असेल. म्हणजे T2 आणि T1 जर इक्वल घेतलं ते कॅन्सल झालं. म्हणजे √G1/G2 इज इक्वल टू 1 म्हणजे G1 इज इक्वल टू G2. हो की नाही? येस सर. G1 काय? G1 डेप्थ D बिलोच आहे आणि सेम पेंडुलम ऑसिलेट्स विथ T ॲट हाईट H बिलो. G1 ला डेप्थ D बिलो. काय असतं डेप्थ D बिलो? तर G1 ला लिहू शकता तुम्ही G1 मायनस सरफेसचा G 1 मायनस D/R. एकदम बरोबर सर, एकदम चकाचक. इज इक्वल टू इथं ली G सरफेस डिवायडेड बाय हा किती आहे सर? G2 म्हणजे हाईट H ला किती असतो? 1 प्लस H/R चा स्क्वेअर. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही याला सॉल्व्ह करायला गेले तर तुमच्या किडनीमध्ये हार्ट अटॅक येईल बेटा. किडनीमध्ये हार्ट अटॅक येईल. म्हणून काय करायचं? हा फॉर्म न वापरता एक शॉर्टकट वापरायचा. कुठला शॉर्टकट? तर GS 1 मायनस 2H/R. तर कुठे कधी काय वापरायचं ते तर प्रश्न ठरवत असतो. दॅट्स वाय वी आर गोइंग टू बी इंजिनियर्स. आर यू गेटिंग इट? इंजिनियर तिथल्या तिथे प्रश्नांचं सोल्युशन काढत असतो बेटा. त्याला माहित नसतं काय करायचं, तो तिथे गेल्यानंतर ठरवतो काय करायचं. प्रॅक्टिसने येतं ही. मग GS कॅन्सल झाला ना, GS कॅन्सल झाला. इथे कॅल्क्युलेट करा बरं. कॅल्क्युलेट करा किती येतं. डायरेक्ट येईल यार. 1 1 कॅन्सल होऊन जाईल. मग इथे किती RR कॅन्सल होऊन जाईल. D इज इक्वल टू येईल. D इज इक्वल टू 2H किंवा H इज इक्वल टू D/2 येते. H इज इक्वल टू D/2 येते. बघा बरं, सत्य बोलतोय का मी सत्य बोलतोय का? H इज इक्वल टू D/2 कॅल्क्युलेट करा येऊन जाईल. H इज इक्वल टू काय बोलले सर तुम्ही? D/2 बरोबर आहे ना? D इज इक्वल टू हा ठीक. तुम्हाला काय विचारलंय? D/H विचारलंय. D/H तर D/H किती येईल? D/H येईल बेटा 2:1. बी आन्सर. आता इथे बघा, इथे काय केलंय? पेंडुलम आहे. हे पण पेंडुलमचा प्रश्न आहे. पण इथे फ्रिक्वेन्सी म्हटलंय. फ्रिक्वेन्सी. तर जेव्हा पण फ्रिक्वेन्सी म्हणताय तर फ्रिक्वेन्सी इज प्रोपोर्शनल टू √G. अरे पेंडुलमचा टाइम पिरियड जर 1/√G ला प्रोपोर्शनल आहे तर फ्रिक्वेन्सी कितीला प्रोपोर्शनल आहे? √G ला. मग तेच करायचं. काय करायचं सर? तेच करायचं बेटा जे मगाशी केलं. इथं फक्त मी लिहितो F2/F1 इज इक्वल टू √G2/G1 डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे म्हणल्यावर. आता काही नाही. G2 काय? G2 डेप्थ R/4 ला आहे आणि G कशाला आहे सर? तर G सरफेसला आहे. तर फॉर्म्युला टाका डायरेक्ट आन्सर घ्या. फॉर्म्युला टाका आन्सर घे. कमेंट करत जा आन्सर. कमेंट करत जा, बघू बरं तुला येते का. The value of acceleration due to gravity. The value of acceleration due to gravity becomes G/3 at height h above the earth surface. ठीक आहे. हाईट h विचारली. आता बघा ऑप्शन बघून ठरवायचं. ऑप्शन बघून. तसंही तुम्ही आन्सर काढाल तर तुमचा आन्सर येणार नाही अप्रॉक्सिमेशनली. हे सगळे आन्सर जे आहेत ना ते हाईट किती बघा रेडियसच्या कंपॅरिझन मध्ये आहे. हाईट छोटी नाही हाईट. √3 टाइम्स ऑफ रेडियस, 3 टाइम्स ऑफ रेडियस, इथं √3 मायनस 1 टाइम्स ऑफ रेडियस. बरोबर आहे ना? म्हणजे मला म्हणायचंय इथं हा फॉर्म्युला लावा की GS इज इक्वल टू काय? G इज इक्वल टू G ॲट हाईट H इज इक्वल टू GS अपॉन 1 प्लस H/R चा स्क्वेअर. आता इथं टाक GH चा काय टाकशील? G/3 टाक है ना. G/3 म्हणजे GH म्हणजे G सरफेस बाय 3. बघा असं टाकतो मी. G सरफेस बाय 3 इज इक्वल टू GS अपॉन 1 प्लस H/R चा स्क्वेअर. आता हे कॅल्क्युलेट करू शकता ना यार तुम्ही. काय लहान आहे का? लहान आहे बिलकुल नाही सर. इकडे जर दोन्ही साईडला गेलं बेटा, दोन्ही साईडला गेलं तर काय येतं? 1 प्लस H/R चा स्क्वेअर. याला इकडे घे 3 येतो. याला रूट कर तर 1 प्लस H/R इज इक्वल टू √3. मायनस घेऊ नको रे, येडा आहे का? मायनस कसं येईल? H काय निगेटिव्ह येणार आहे का? निगेटिव्ह येणार आहे का? त्याने हाईट सांगितलं बेटा ॲट हाईट H. बरोबर ना? मग इथून H किती यायला लागलाय? H किती आला सर? तर H आला बेटा √3 मायनस 1 इंटू R. लहान पोरांचे प्रश्न आहे राव. एक सोपे प्रश्न आहे. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट हाईट H 2025 ला आहे. अबाव द सरफेस इज GH ॲट डेप्थ काय सांगितले? ॲट डेप्थ 90 किलोमीटर बिलो द सरफेस ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज ऑल्सो GH. काय बोलताय ते कळलं का तुम्हाला? ते म्हणताय की ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हाईट H ला किती आहे? GH आहे. आणि तेवढंच आहे
आणि ऍट द डेप्थ 90 किलोमीटरला. ताई इकडे लक्ष दे बाळा. हे जे 90 किलोमीटर आहे ना, 90 किलोमीटर, याला जो जी आहे बेटा, हा जो जी आहे आणि हा एचचा हाईटचा जो जी आहे ना, तो सेम आहे. तो सेम असते. जी काय कंडिशन असते सेम असले ती कंडिशन असते सर, की हा जो डी आहे बाळा, बघ डी किती असतो? डी असतो सर 2h. अरे असतो की नाही, डी इज इक्वल टू 2h. मग एच किती डी/2. डी/2 म्हणजे किती? 45. अरे आता काढलं होतं ना, डी इज इक्वल टू कुठे गेले बघा, एच इज इक्वल टू डी/2 किंवा डी इज इक्वल टू 2h. एच जो आहे तो डीचा अर्धा असतो म्हणजे 45 येतो. PYQ सॉल्व्ह करा रे. भलं होतंय बेटा PYQ सॉल्व्ह करून. सर एवढे प्रश्न केले का चालतील का? की अजून करू सर, अजून केले तर नाही का सर, मी 10 वर्षापासून अभ्यास करतोय. डेंजर पोर असतं आपल्याकडे, एकदम डेंजर पोर आहे. 2 वर्ष काही करणार नाही आणि शेवटी क्रॅश कोर्स मध्ये म्हणणार की एवढेच केले तर चालतील का, नाही तर अजून काय. अरे घाबर रे, घाबर. ते सीईटीच्या पेपरला घाबर रे. Consider the Earth to be sphere of radius rotating about its own axis with angular speed omega. If इक्वेटर आणि पोलचा हे दिले बघा, मी तुम्हाला लिहून दिले की नाही? अरे इक्वेटर आणि पोलला लिहून दिले नाही यार. इक्वेटरला किती असतो बेटा? इक्वेटरला असतो सर जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर, कारण कॉस स्क्वेअर 0 असतो, तो 1 होऊन जातो. आणि पोलला किती असतो? पोलला असतो जी. कर बरं, मायनस कर. जीपी मायनस जी विचारलंय, डायरेक्ट येतं आन्सर. काय सर? मग आता हे पण करा यार. इथे काय दिले? लॅटिट्यूड 60 डिग्री दिली, ठीक आहे ना. आणि काय सांगितलंय? कॅल्क्युलेट द अँग्युलर वेलॉसिटी सो दॅट द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट 60 डिग्री लॅटिट्यूड बिकम 0. मी जे लिहून दिलं ते कशासाठी लिहून दिलं होतं? √r/g काहीतरी काढलं होतं बघा आपण मग ओमेगा. इक्वेटर साठी होतं, इक्वेटर. इथे काय म्हणतायत? 60 डिग्रीला काय झालं पाहिजे? जी 0 झाला पाहिजे. म्हणजे जी डॅश इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय. मग इथं काय करायचं? जी डॅशला 0 टाक, जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर आणि ते टाक बेटा कॉस स्क्वेअर 60. आणि याला सॉल्व्ह कर. कॉस 60 ची तुला व्हॅल्यू माहिती आहे, तुला सगळंच माहिती आहे. तुला काय नाही माहिती बरं? तुला काय नाही माहिती? आर माहिती बघ, ओमेगा. आता अर्चा ओमेगा कोण सांगणार? याला ओमेगाच विचारलाय ना, ओमेगा विचारला, येऊन जाईल आन्सर है ना. जीला तू अप्रॉक्सिमेटली 10 घे, जास्त फरक पडणार नाही आन्सरला, यू विल गेट द आन्सर. त्याच्यानंतर महत्वाची कन्सेप्ट आलेली रे बाबा, दॅट इज द ऑर्बिटल वेलॉसिटी. काय सर ऑर्बिटल वेलॉसिटी? बघा, एखादा प्लॅनेट आहे ना, एखाद्या प्लॅनेटच्या भोवती, सपोज आपली अर्थ आहे, अर्थ इज अ प्लॅनेट. या प्लॅनेटच्या अवतीभोवती कुठलाही सॅटेलाइट असेल किंवा कुठलाही ऑब्जेक्ट असेल, तो जर गोल चक्करमध्ये काय करतोय सर? एका गोल चक्करमध्ये युनिफॉर्म स्पीडनी सर्कल कंप्लीट करतोय है ना, तर त्या युनिफॉर्म स्पीडला आपण म्हणतो ऑर्बिटल वेलॉसिटी. ठीक आहे. आता ती ऑर्बिटल वेलॉसिटीसाठी कशी सर? ऑर्बिटल वेलॉसिटीसाठी काय करणार तुम्ही? तुला एक गोष्ट माहिती आहे, काय माहिती आहे? की याला ही अर्थ अट्रॅक्ट करणार एफ फोर्सने, बरोबर ना. आणि हा एफ इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. म्हणजे मी म्हणणार की GM अपॉन आर स्क्वेअर. जी मास, याचं मास, अर्थचं मास कॅपिटल एम, अर्थचं मास मान तू कॅपिटल एम, डिवायडेड बाय स्मॉल आर स्क्वेअर, या दोघांच्या सेंटर मधला डिस्टन्स, किंवा याचा ऑर्बिट, ठीक आहे ना, याचा ऑर्बिट त्या मास एमचा. इज इक्वल टू काय लिहू शकतो मी? इज इक्वल टू सर तुम्ही लिहू शकता mv स्क्वेअर बाय आर, याचं मास इंटू व्ही स्क्वेअर बाय आर, सेंट्रिपिटल फोर्स. आर जर कापला बेटा, आर कापला, MM कापला, तर इथून मला व्ही आला, त्याला √of GM अपॉन आर. √of काय सर? GM अपॉन आर. याला असंही लिहितात, लक्षात ठेवा, व्ही इज इक्वल टू √of काय लिहितो सर आपण याला? व्ही इज इक्वल टू √of, मी याला लिहू शकता √of G इंटू स्मॉल आर. G इंटू काय लिहायचं सर? स्मॉल आर. ठीक आहे ना, स्मॉल आर. थांबा आपण लिहू शकतो का? आर स्क्वेअरने मल्टिप्लाय करायचं, आर स्क्वेअरने मल्टिप्लाय करा, हा झाला जी आर स्क्वेअर अपॉन आर. आर स्क्वेअर बाय आर नाही लिहू शकत, तेव्हा लिहू शकतो, एक स्पेशल केस आहे त्याला, तेव्हा लिहू शकतो. बरं, या स्पीडला आपण काय म्हणतो? दिस इज कॉल्ड एज ऑर्बिटल स्पीड. याला म्हणतो बेटा आपण ऑर्बिटल स्पीड. ठीक आहे. इथून आपल्याला टाइम पिरियड पण काढता येतो. बघा, एक गोष्ट सांगतो, जेव्हा स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर आहे, म्हणजे एखादा सॅटेलाइट जर, म्हणजे एखादा मास जर अर्थच्या एकदम जवळ ट्रॅव्हल करते, जवळ, स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर म्हणजे इथे एकदम जवळ, थोडंसं जस्ट सरफेसच्या वरती, तर त्यावेळेस स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर जर टाकला ना, तो ऑर्बिटल स्पीड किती होईल? √of GM अपॉन कॅपिटल आर. ठीक आहे. यालाच तुम्ही लिहू शकता ऑर्बिटल स्पीडला काय लिहू शकता सर? √of GR. आता बरोबर आहे. ठीक आहे. ही कधी लिहू शकता? जेव्हा स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर. आता गोष्टी ऐकत जा सर, काय काय म्हणतात. आता इथे तुम्हाला विचारतील टाइम पिरियड.
टाइम पिरियड काढता येईल का तुला? टाइम पिरियड कसं काढतात सर? तर टाइम पिरियड असतो बेटा 2πr बाय व्ही, बरोबर आहे. म्हणजे 2π r च्या जागी r राहू दे, व्ही किती आहे सर? व्ही √gm/r. तर तुम्ही नीट बघितला तर हा √r वरती जाईल, म्हणजे मला म्हणायचंय की टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r ची पॉवर 3/2. एवढं लक्षात ठेव. हेच म्हणतो ना केपलर नाना हेच म्हणतात ना की टाइम पिरियड कशाला प्रोपोर्शनल आहे? r च्या पॉवर 3/2 ला. r काय सर इथे? r तर ऑर्बिटल रेडियस. आता अजून काय विचारतात? अजून पण बऱ्याच गोष्टी असतात की एक विचारतील तुम्हाला की याची पोटेन्शियल एनर्जी किती आहे? याची पोटेन्शियल एनर्जी असेल ना या मासची, किती आहे सर? -gmm/r ही असते पोटेन्शियल एनर्जी. तुला विचारतील याची कायनेटिक एनर्जी किती आहे? कायनेटिक एनर्जी तर तू लिहिशील, काय लिहिशील? हाफ mv², हाफ त्याचं मास आणि v², हा v², हे बघा हाफ असली तुम्ही, हाफ mv0². ठीक आहे. जर तुम्ही ते टाकलं बेटा तर इथे येईल, किती येईल सर? ते येतं बेटा gmm/2r. तुम्ही जर स्ट्रक्चर ऑफ ॲटम वाचलं असेल तर स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये पण असंच असतं की ही जी कायनेटिक एनर्जी ना सर, ही कायनेटिक एनर्जी या पोटेन्शियल एनर्जीची अर्धी असते, बरोबर आहे ना. आणि ही टोटल एनर्जी आहे बळा, टोटल एनर्जी असते पोटेन्शियल आणि कायनेटिकचा सम. आणि याचा जर तुम्ही सम करायला गेले तर हे येईल -gmm/2r. ही आहे टोटल एनर्जी. मायनस साइन काय इंडिकेट करतं? मायनस साइन हे इंडिकेट करतं की हे बाउंडेड आहे, बाउंडेड सिस्टम. बाउंडेड सिस्टम म्हणजे काय? हा प्लॅनेट आहे ना, हा प्लॅनेट या म्हणजे हा जो मास आहे या प्लॅनेटच्या ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्टिव्ह फोर्सनी बाउंडेड आहे म्हणजे बांधला गेलाय, तो पळू शकत नाही. पळायचं असेल तर एवढी एनर्जी त्याला द्यावी लागते, आणि दॅट इज द कन्सेप्ट ऑफ एस्केप वेलॉसिटी. ते बघू याच्यानंतर. तुम्हाला एवढं कळालं का? एवढं कळालं सर. एक गोष्ट आहे इथे रिलेशन विचारतात. काय रिलेशन आहे? तो टोटल एनर्जी जी आहे, टोटल एनर्जी दॅट इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ कायनेटिक एनर्जी. टोटल एनर्जी ही कायनेटिक एनर्जीच्या निगेटिव्ह आहे, ठीक आहे. आणि ऍट द सेम टाइम ही पोटेन्शियल एनर्जी जी आहे बेटा दॅट इज 2 टाइम्स ऑफ टोटल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी किती आहे सर? 2 टाइम्स ऑफ टोटल एनर्जी. कळते का मी काय म्हणतोय? परत एकदा, टोटल एनर्जी ही कायनेटिक एनर्जीच्या निगेटिव्ह आहे. टोटल एनर्जी ही जी काही कायनेटिक एनर्जी आहे त्याच्या निगेटिव्ह आहे. त्याला निगेटिव्हने मल्टिप्लाय केलं तर टोटल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी जी आहे ही जी पोटेन्शियल एनर्जी आहे दॅट इज 2 टाइम्स ऑफ टोटल एनर्जी. ठीक आहे ना. पोटेन्शियल एनर्जी इज 2 टाइम्स ऑफ टोटल एनर्जी. या टोटल एनर्जीला 2 ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी येईल. हे सगळं शिकलो आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये. त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी कशी लिहितात सर? तर एखादं मास असेल त्याची ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी कशी लिहितो? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ही सिस्टमची असते, त्या मास एकट्याची नाही, मास आणि अर्थची असते. कशी लिहितात? सो यू इज इक्वल टू आय कॅन राईट gm स्मॉल m अपॉन r प्लस h. ही लिहितात ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. इथे मायनस असतो, मायनस अगेन काय इंडिकेट करतं सर? इथे बाउंडेड आहे बेटा, बाउंडेड आहे. ठीक आहे ना. हे त्याच्यानंतर सर या दोन मासेस मधली लिहू शकतो आपण. तो ते यू लिहू शकतो आपण -gm1 m2 डिवायडेड बाय त्यांच्यातला डिस्टन्स. त्याच्यानंतर सिस्टमची असते एक. आता असे 3 मासेस तुम्हाला एक्झाम मध्ये दिले जातील. 3 मासेस 4 देऊ शकतात आणि म्हटले ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी सांग. तुला सांगता आली पाहिजे किती येईल. तर टोटल ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी जी आहे ती कोणामध्ये असते? ती 1 आणि 2 ची प्लस 2 आणि 3 ची, या दोघांची, या दोघांचा एक सिस्टम, 2 आणि 3 चा एक सिस्टम आणि 1 आणि 3 चा एक सिस्टम. ठीक आहे सर. मग याला तुम्ही लिहू शकता तुमच्या पद्धतीने. काय लिहू शकता सर? -gm1 m2 अपॉन x1 है ना. परत एकदा प्लस करून ते मायनसच होईल नंतर. m1 m3 अपॉन x2 m1 m3 अपॉन x3 लिहिते. आणि इथे काही -g m1 किंवा m2 m3 अपॉन अपॉन किती यायला पाहिजे सर? अपॉन x2 यायला पाहिजे. करू शकाल? एकदम सोपं यार, काहीच नाही याच्यात, है ना. काहीच नाही सर, काहीच नाहीये. त्याच्यानंतर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. याचे कन्सेप्ट डिस्कस करणारे चांगले प्रश्न आले तर 100% सुटतील, पण कन्सेप्ट डोक्यात बसायला पाहिजे. नीट बघा. ठीक आहे. एक प्रश्न विचारता की वर्क डन किती करावं लागेल मला? वर्क डन. एखादा ऑब्जेक्ट जर ए पॉइंटला आहे आणि तो रेस्टला आहे, काही दिलं नाही तर रेस्टला,
आणि त्याला परत मला बी पॉइंटला उचलून ठेवायचंय रेस्टला, तर मला किती वर्क डन करावं लागेल? तो वर्क डन बाळा लक्षात ठेव की एक्सटर्नल एजंट जो वर्क डन करतो दॅट इज इक्वल टू फायनल पोटेन्शियल एनर्जी मायनस इनिशियल पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, या केसमध्ये जेव्हा तो रेस्टला आहे तेव्हा. ठीक आहे ना. आता बघा नीट लक्ष द्या, जेव्हा जेव्हा तो तिकडे गेला, मला सांगा इथे या केसमध्ये इनिशियल पोटेन्शियल एनर्जी किती? तर इनिशियल आहे जर सपोज आपण हा रेडियस आर पकडला, मायनस जी एम स्मॉल एम अपॉन आर प्लस एच वन. फायनल पोटेन्शियल एनर्जी किती आहे? फायनल पोटेन्शियल एनर्जी आहे मायनस जी एम एम अपॉन आर प्लस एच टू. ही आहे फायनल. या दोघांचं काय म्हणतात त्याला मायनस करायचा, युल गेट द आन्सर. या फॉर्म्युल्याने जा, U2 मायनस U1 करायचं. ठीक आहे ना, U2 मायनस U1 करायचा, यू विल गेट किती वर्क डन करावं लागतं, किती वर्क डन करावं लागतं. डायरेक्ट प्रश्न आहे, करू आपण, एखादा प्रश्न करून देईल मी तुम्हाला. त्याच्यानंतर तर जर ऑब्जेक्ट रेस्टला नसला, आता ऑब्जेक्ट रेस्टला होता पण ऑब्जेक्ट रेस्टला नसला आणि जर ऑब्जेक्ट फिरत असला विथ सर्टन स्पीड V1, एखाद्या ऑर्बिटमध्ये ऑब्जेक्ट फिरतोय V1 स्पीडनी आणि मला त्या ऑब्जेक्टला उचलून दुसऱ्या ऑर्बिटमध्ये टाकायचं. ठीक आहे, त्याचा रेडियस तुम्हाला देतील. आता किती वर्क डन लागेल? या केसमध्ये कसं करतात बघा, तुम्हाला मेथड सांगतो, नीट लक्षात ठेवा. सगळ्यात पहिले टोटल एनर्जी लिहायची बेटा फर्स्ट केसमध्ये. पहिल्या केसमध्ये किती टोटल एनर्जी आहे सर? पहिल्या केसमध्ये व्हेरी कन्सेप्च्युअल, नीट लक्ष दे. टोटल एनर्जी इन द फर्स्ट केस ती आली. तर टोटल एनर्जी इन द फर्स्ट केस आली की येईल, आधी कायनेटिक एनर्जी किती येईल? हाफ एम V1 स्क्वेअर. आलो आपण इथपर्यंत? येस सर. प्लस इथली पोटेन्शियल एनर्जी, ती पोटेन्शियल एनर्जी काही मायनस जी एम स्मॉल एम अपॉन, इथे आता एच नाही दिलाय, डायरेक्ट R1 देऊन ठेवलाय तुम्हाला, तो R1. ही आली पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, त्याचबरोबर सेकंडची टोटल एनर्जी लिहिता येते आपल्याला. ती किती येईल सर? हाफ एम V2 चा स्क्वेअर. ठीक आहे, मायनस म्हणजे इथे प्लस करून मायनस, इथे काय येईल? जी एम स्मॉल एम अपॉन R2. हे आलं. पहिल्या केसची टोटल एनर्जी आली, दुसऱ्या केसची टोटल एनर्जी आली, राईट. तो वर्क डन काय असेल सर? वर्क डन किंवा एनर्जी निडेड या दोन्ही एकच गोष्टी आहेत. वर्क डन काय असेल बेटा? सो जी टोटल एनर्जी असेल सेकंडच्या केसमध्ये मायनस टोटल एनर्जी असेल फर्स्टच्या केसमध्ये. माझ्याकडे 100 रुपये होते हा, आणि आता नंतर माझ्याकडे 150 रुपये आले, तर मला टोटल किती रुपये दिले? मला कोणी 50 रुपये दिले. दॅट इज द लॉजिक. ठीक आहे, आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की सर हा V1 दिला असतो का दरवेळेस? तर कधी कधी तुम्हाला V1 नाही देणार. V1 कसा काढायचा? तर V1 जर काढायचा असेल तर V1 ला कसं करू शकता तुम्ही? V1 इज इक्वल टू, मी तुम्हाला सांगितलं होतं आता काय होतं सर? V1 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ GM अपॉन R1. आणि V2 ला कसं लिहू शकतो बेटा तू? अंडर रूट ऑफ GM अपॉन R2. थोडेसे क्वेश्चन प्रॅक्टिस करावं लागतील, मग कळेल की सर काय म्हणता येईल. ठीक आहे, सो दिस इज कुठली केस बघितली? जेव्हा ते फिरत असतील आणि दुसऱ्या ठिकाणी फिरायला टाकले आपण त्याला. ठीक, पुढची केस. आता या तिन्ही केस महत्वाच्या आहेत. आता मी जे सांगतोय ते अत्यंत महत्वाचे फॉर्म्युले. दिस इज ऑन द काय कन्सेप्ट आहे सर? एस्केप वेलॉसिटीचा फंडा काय आहे? फंडा हा आहे की जर एखादा ऑब्जेक्ट आहे, फॉर एक्झाम्पल एखादा ऑब्जेक्ट इथे ठेवलाय, कशाला ठेवलाय सर? रेस्टला ठेवलाय. तर मी याला इथून किती वेलॉसिटी देईल है ना? म्हणजे हा आधी रेस्टला होता, मात्र मी आता त्याला काहीतरी स्पीड दिली सच दॅट हा इन्फायनाइटला निघून जाईल. इन्फायनाइटला म्हणजे अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल पूलच्या बाहेर निघून जाईल. दॅट इज कॉल्ड एज एस्केप वेलॉसिटी. त्याची काय कन्सेप्ट? एकदा कन्सेप्ट तुम्हाला हे करतो, कन्सेप्ट सांगतो, म्हणजे तुम्ही काही पण करू शकता. इथे जे लावतो ना आपण, इथे काय लावतो? इथे ही कन्सेप्ट लावतो, पोटेन्शियल प्लस कायनेटिक एनर्जी U1 प्लस K1 इज इक्वल टू U2 प्लस K2. ठीक आहे, इथे ही कन्सेप्ट लावायची की सम ऑफ इनिशियल अँड पोटेन्शियल एनर्जी सेम राहते. ठीक, तसं फॉर एक्झाम्पल मला इथून मी करायचं, तर इथे सुरुवातीची पोटेन्शियल एनर्जी किती? तर ती आहे मायनस GM स्मॉल एम अपॉन कॅपिटल R, कारण हा सरफेसला आहे. प्लस सुरुवातीची कायनेटिक एनर्जी हाफ इंटू एम इंटू VE चा स्क्वेअर. का बरं? कारण तेवढी स्पीड सो दॅट तो एस्केप करेल, है ना? VE इज इक्वल टू फायनल पोटेन्शियल एनर्जी किती? फायनल पोटेन्शियल एनर्जी 0 आहे. इथे U जो आहे ना तो 0 आहे. का 0 आहे? कारण बेटा तुझा जो R आहे ना तो इन्फायनाइट आहे. R काय सर? इन्फायनाइट आहे. इन्फायनाइटला पोटेन्शियल एनर्जी 0 असते. आणि ना इथे कायनेटिक एनर्जी पण काय असेल? इथे कायनेटिक एनर्जी पण 0 आहे. का? कारण जस्ट एस्केप करवायचं आपण त्याला. काय करायचं? जस्ट एस्केप करवायचं.
म्हणजे एवढी द्यायची की तो जस्ट पोहोचला पाहिजे इन्फायनाइट पर्यंत. जस्ट कधी पोहोचेल, सपोज एका पर्टिक्युलर हाईटला पोहोचला जिथे अर्थचा ग्रॅव्हिटेशनल पुल संपतोय, त्याच्यानंतर त्याची स्पीड अप्रॉक्सिमेटली 0.00001 जरी असेल तरी तो कॉन्स्टंट स्पीडने जाईल. आर यू गेटिंग इट? म्हणून इथे कायनेटिक एनर्जी पण नसते आणि पोटेन्शियल एनर्जी पण नसते. ठीक झालं सर. म्हणजे इथं टोटल एनर्जी किती झाली? 0 झाली है ना. ही बेटा इथे जी टोटल एनर्जी आहे ना, ही टोटल एनर्जी किती आहे ना? 0 आहे. लॉजिक एकदम क्लिअर ठेवा. टोटल एनर्जी जेव्हा निगेटिव्ह होती, तेव्हा तो जो मास आहे तो बाउंड होता अर्थला. मात्र टोटल एनर्जी पॉझिटिव्ह म्हणण्यापेक्षा 0 पेक्षा थोडीशी जास्त झाली की तो आता पळून जाईल. ठीक आहे ना, तो पळून जाईल. इथून जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला एस्केप काय येतो? एस्केप वेलोसिटी येते √2gm अपॉन आर, किंवा असंही लिहितात √2gr. आठवा ऑर्बिटल वेलॉसिटी काय होती? ती √gr होती. ऑर्बिटल वेलॉसिटी जेव्हा अर्थ तो मास कुठे अर्थच्या रेडियसच्या जस्ट म्हणजे अर्थच्या सरफेसच्या जस्ट जवळ फिरतोय, हे किती सर? √2gr. आर यू गेटिंग इट? ओके सर. दुसरी केस आहे बघा. दुसरी केस अशी आहे की सपोज ही जी एस्केप वेलॉसिटी आहे इथे काय ना, इथे v इज इक्वल टू v एस्केप. एवढ्या स्पीडने आपण त्याला फेकलं. सपोज मी जर फेकलं v इज लेस देन v एस्केप, म्हणजे याला स्पीड, याला तर हे तर दिलं मी, पण आता एस्केप वेलॉसिटी एवढी वेलॉसिटी दिली नाही, त्याच्यापेक्षा कमी दिली. मध्ये ही जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट कराल ना, ती येते 11.2 किलोमीटर पर सेकंड, म्हणजे 11.2 किलोमीटर पर सेकंड पेक्षा कमी दिली. एस्केप पेक्षा जर कमी दिली तर काय करेल? हा इनफायनाइटला नाही जात, म्हणजे हा पळून जात नाही. मग हा काय करतो? एका मॅक्सिमम हाईट पर्यंत जातो आणि मग परत खाली येतो. आणि तो जो एच मॅक्स असतोय ते सीईटी विचारू शकते तुम्हाला. एच मॅक्स किती असतो सर? तर बेटा एच मॅक्स असतो r अपॉन n स्क्वेअर मायनस 1. n स्क्वेअर मायनस 1. तर व्हॉट इज n हिअर? व्हॉट इज n? n काय सर इथे? तर n इज नथिंग बट एस्केप वेलॉसिटी अपॉन जी आपण स्पीड दिली आहे त्याचा रेशो. ठीक आहे ना, एस्केप वेलॉसिटी अपॉन जी स्पीड दिली त्याचा रेशो. ठीक, ओके सर. ओके, ही केस 2 झाली. तर असं पण तो होऊ शकतं की आपण एस्केप वेलॉसिटी पेक्षा जास्त वेलॉसिटी देतो. काय करतो आपण? v ग्रेटर दॅन v एस्केप देतो. एकदम बरोबर होऊ शकतं. असं जर दिला तर हा इन्फायनाइटला पळून जाईल, 100% इन्फायनाइटला पळून जाईल. मग सीईटी विचारेल की सांगा याची स्पीड किती राहील? याची स्पीड किती राहील? इथे किती स्पीड राहील? म्हणजे लेट अस से v डॅश कुठे सर? स्पेसमध्ये. इकडे किती होती? स्पेसमध्ये 0 होती, अप्रॉक्सिमेटली 0 होती. त्याला फक्त जस्ट एस्केप करायचं होतं, पण आता एस्केप पेक्षा जास्त. मग काय होतं? अशा वेळेस जी v डॅश असते, जी शेवटी स्पेसमध्ये जी स्पीड तो अटेंड करेल, तो किती करेल? √ ही जी स्पीड आहे बेटा v स्क्वेअर मायनस v एस्केपचा स्क्वेअर, एवढी स्पीड तो अटेंड करेल. आर यू गेटिंग इट? v स्क्वेअर मायनस v चा स्क्वेअरचा रूट एवढं करतो है ना. म्हणजे जर एस्केप असेल 11.2 आणि तुम्ही त्याला दिली 22.4, 22.4 चा स्क्वेअर मायनस 11.2 चा स्क्वेअर त्याचा रूट. आर यू गेटिंग इट? व्हेरी इंपॉर्टंट कन्सेप्ट. डायरेक्ट प्रश्न येतात दरवर्षी आणि पुढे येते. क्वेश्चन बघू आपण. बघा, नीट लक्ष द्या. एस्केप वेलॉसिटी ऑफ द सरफेस ऑफ अर्थ काय? एस्केप वेलॉसिटी VE आहे आणि VP आहे एखाद्या प्लॅनेट आणि अर्थवर. रेडियस दिले आणि डेन्सिटी दिली. बघा, एस्केप वेलॉसिटी सरांनी काय सांगितली होती? तर असते √2gr. अरे हो ना बेटा, एस्केप वेलॉसिटी √2gr. G आणि R च्या टर्म मध्ये सांगितलं तुला. अच्छा, पण ना सर त्यांनी काय केलं माहिती का? त्यांनी डेन्सिटी देऊन ठेवली. तुला मी सांगितलं होतं की जो G असतो, G दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी आणि रेडियस. त्यांचं प्रोडक्ट सांगितलं होतं का सर? सांगितलं होतं. याचा अर्थ मी म्हणू शकतो, काय म्हणू शकतो की एस्केप वेलॉसिटी जी आहे दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √ऑफ जी च्या जागी टाक रो आर आणि एक अजून एक आर आहे, म्हणजे हा आला. म्हणजे किती आलं? एस्केप वेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर आणि इथं रूट रो. लक्षात ठेवा, जी कशाला प्रोपोर्शनल असतो? आर रो. आणि हे कशाला असतं सर? आर रूट रो. म्हणजे तुम्हाला कसं करायला लागेल? तुम्हाला काय करावं लागेल? वेलॉसिटी ऑफ एस्केप अपॉन वेलॉसिटी ऑफ प्लॅनेट. अर्थचं आहे ना, सरफेस ऑफ प्लॅनेट, अर्थची जेवढी आणि प्लॅनेट दिली, ठीक आहे, इज इक्वल टू काय येईल? तो रेडियस ऑफ अर्थ आणि डेन्सिटी ऑफ अर्थ डिवायडेड बाय रेडियस ऑफ प्लॅनेट, डेन्सिटी ऑफ प्लॅनेट. बघा बरं किती येतं? रेडियस ऑफ अर्थ किती आहे? तर रेडियस ऑफ प्लॅनेट इज ट्वाइस दॅट ऑफ रेडियस ऑफ अर्थ. ठीक आहे, रेडियस ऑफ अर्थला एवढंच राहू देता आणि रेडियस ऑफ प्लॅनेट 2 टाइम्स रेडियस ऑफ अर्थ. बरोबर आहे ना सर? बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, पुढे काय सर? पुढे जर तुम्ही बघायला गेले इथे काय येईल? √ऑफ डेन्सिटी किती?
मीन डेन्सिटी प्लॅनेटची आहे, ठीक आहे, 3 टाइम आहे इथे, 3 टाइम अर्थच्या 3 टाइम आहे, ठीक आहे. तर इथे टाका, यू विल गेट द आन्सर. काय आन्सर येते? 1/2√3 का? 1/2√3 यायला पाहिजे. हा 1/2√3 2025चा प्रश्न आहे. हे पण करा बघा, सेम आहे, होमवर्कला करा, सेम कॉन्सेप्ट आहे, काहीच नाही याच्यात, काहीच नाही बेटा, डायरेक्ट आहे. त्याच्यानंतर बघा, 4 पॉइंट मासेस आर प्लेस्ड ॲट अ कॉर्नर्स ऑफ एल. आता इथे एस्केपचा कन्सेप्ट कामात येतो, कारण इथे फॉर्म्युला नाही विचारला त्याने, डायरेक्ट कन्सेप्ट आहे. एस्केप वेलॉसिटी ऑफ द बॉडी फ्रॉम द सेंटर ऑफ द स्क्वेअर इज. काय सांगितले? माझ्याकडे 4 मासेस आहेत, जे स्क्वेअरच्या साईडला ठेवले, इकडे एक, इकडे एक, इकडे एक आणि इकडे एक. सगळ्यांचं मास एम आहे, एम ए, एम ए आणि एम ए, ठीक आहे. आता एखादी दुसरी बॉडी आहे, त्याचा मास दिला नाहीये, पण मी मास पकडतो काहीतरी. लेटस से ही सेंटरला बॉडी ठेवली एम, तर या बॉडीची एस्केप वेलॉसिटी विचारली, तर या बॉडीला, ती बॉडी रेस्टला आहे सध्या, या बॉडीला किती कायनेटिक एनर्जी द्यायला लागेल सो दॅट ती पळून जाईल. ओके, इन्फायनाइट. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, इथं काय लावायचं अशा केसमध्ये, तर U1 + K1 इज इक्वल टू U2 + K2. आता ऐक जरा, इनिशियल पोटेन्शियल एनर्जी किती, कोणाची? फक्त या बॉडीची. या बॉडीला पळवतोय ना तू, अरे या बॉडीला पळवतोय ना, तर फक्त त्या बॉडीची, ठीक आहे. ती कशी लिहायची आता, ती मगाशी सांगितली तुम्हाला बघा, कुठल्याही दोघांची बघा, इंटू 4 करून टाका. यू किती? यू येईल बेटा -GM अपॉन हा डिस्टन्स किती असतो, तर ही साइड एल आहे, तर बालवाडी सांग मला हा डिस्टन्स किती असतो सर? L/√2. शाबास. डिवायडेड बाय इथे येईल बेटा L/√2, इथे वरती √2. आणि आता जर कमेंटमध्ये कोणी विचारलं सर √2 वरती कुठे आला, तर अशी छापड पडेल, अशी छापड सपकन एकदम कमेंटमधून हात चालवतात. मी युट्यूबला सांगितले, सुंदर नाना पिचायनं फोन केला होता, त्यांनी सांगितले की तुमचा हात वगैरे कमेंटमधून बाहेर येऊ शकतो, सपकन पडेल एकदम, गाल लाल होऊन जाईल एकदम. ठीक आहे सर, ठीक आहे. तर बेटा ही तर झाली एकाची, इंटू 4 करेल मी, कारण चौघांची पाहिजे. कोणीतरी विचारेल सर 4 कुठून आला, दुसरा हात पडेल बेटा, ठीक आहे. तर हे आलं U1 आलं तुम्हाला. सो U1 तुम्हाला माहिती आहे, -GM 4√2 अपॉन L प्लस कायनेटिक एनर्जी K1. किती ती कायनेटिक एनर्जी K1 किती आपल्याला द्यायची आहे त्याला, ½ इंटू M इंटू V एस्केपचा स्क्वेअर इज इक्वल टू U2 0 आहे. तुम्हाला माहिती इन्फायनाइटला गेल्यावर 0 आणि कायनेटिक एनर्जी पण 0 असते. अरे जस्ट पळवायचं असेल त्याला तर 0 पकडतो आपण, ठीक आहे ना, 0 पकडतो. आता इथं बघा बरं किती येतं, हे 4 × 2 8 आला पाहिजे, 8√2 पाहिजे, हा 8√2 हे आन्सर पाहिजे. बी इज द करेक्ट आन्सर. चेक करा, इज द करेक्ट आन्सर. बी इज द करेक्ट आन्सर. कन्सेप्च्युअल प्रश्न आहे. बॉडी इज प्रोजेक्टेड विथ अ वेलॉसिटी इक्वल टू ट्वाइस एस्केप वेलॉसिटी. ट्वाइस वेलॉसिटी विथ, मी तुम्हाला म्हटलं ना बघा, तोच प्रश्न आहे जो आपण मगाशी डिस्कस केला. बॉडीला किती वेलॉसिटी, ट्वाइस द एस्केप ऑफ वेलॉसिटी. म्हणजे ही कुठली केस आहे, व्ही इज ग्रेटर दॅन बी. अशा केसमध्ये व्ही डॅश किती सांगितलं होतं सरांनी, √ऑफ स्पेसमध्ये किती ट्रॅव्हल करेल ती, व्ही चा स्क्वेअर मायनस व्ही चा स्क्वेअर, बरोबर आहे ना. हे किती येतं, √ऑफ ही किती, ट्वाइस द एस्केप वेलॉसिटी. अरे व्ही किती आहे, ट्वाइस द एस्केप वेलॉसिटी, 2VE चा स्क्वेअर. तुम्ही वाचत जा बरं का प्रश्न, वाचत जा, पॉज करून वाचत जा, ठीक आहे. इज इक्वल टू हे किती बेटा, 4 मधून एक गेला √ऑफ 3VE चा स्क्वेअर, म्हणजे VE√3, VE√3. आता व्ही किती असतो, इथे GM/R आहे ना, VE इज इक्वल टू असतो किती, √ऑफ 2GM/R इंटू √3 केला तर 6 येईल. 6 यायला पाहिजे सर, यायला पाहिजे बेटा, एकदम बरोबर यायला पाहिजे. काही विषय नको इथे, काही विषय नको, ठीक आहे ना सर. क्लिअर, एकदम क्लिअर आहे, काही गडबड नाही, ठीक आहे. असं करायचं, ठीक आहे सर. पुढे बघा, अ बॉडी ऑफ मास M, थोडासा व्हॅरायटी प्रश्न. बॉडी ऑफ मास M kg स्टार्ट्स फॉलिंग, काय करते ती बॉडी, स्टार्ट्स फॉलिंग आहे फ्रॉम अ हाईट 2r. बघा, एखादी बॉडी आहे आणि इथून हाईट h पासून ती काय करते, हाईट h पासून फॉल करायला चालू करते. इथून स्टार्ट्स म्हणजे आधी रेस्ट लावते, आणि काय म्हणते ते ऍट हाईट 2r, ठीक, 2r पासून चालू करते. ती म्हणते इट्स कायनेटिक एनर्जी विचारली व्हेन इट हॅज फॉलन टू हाईट HR, म्हणजे जेव्हा ती बॉडी इथे पोहोचेल, इथे म्हणजे हाईट किती आता r, ठीक आहे ना. हा पॉईंट 1 आहे आणि हा पॉईंट 2 आहे. तर या बॉडीची कायनेटिक एनर्जी विचारली, तर कसं काढायचं. अशा प्रश्नांमध्ये डायरेक्ट लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी लागते. लॉ ऑफ कन्झर्वेशन, तिथे कायनेटिक पोटेन्शियल असेल तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी लावायचं. म्हणजे काय, म्हणजे म्हणायचं U1 + K1
इज इक्वल टू U2 प्लस K2. आता U1 किती आहे? U1 काढता येईल का तुला? U1 काढता येईल की सर? मायनस GM स्मॉल m अपॉन टोटल डिस्टन्स घेतो आपण, टोटल डिस्टन्स पटके कशी बेटा? H2R आहे, 2R आणि R किती आला सर? 3R. कायनेटिक एनर्जी किती? 0, कारण रेस्ट नाही येतो, रेस्ट नाही आहे. अच्छा सर, U2 किती आहे? U2 म्हणजे या पॉइंटला किती आहे? या पॉइंटला किती आहे? या पॉइंटला किती आहे? तर हा R आहे आणि हा R आणि R किती आला? 2 आला, म्हणजे मायनस GM स्मॉल m अपॉन या पॉइंटला आहे बेटा 2R. ठीक. प्लस कायनेटिक एनर्जीज विचारली ना, तर हाफ mv स्क्वेअर का लिहू? स्पीड थोडी विचारली, तर कायनेटिक एनर्जी. आता इथून कॅल्क्युलेट करा यार, इथून कॅल्क्युलेट करा. मला डायरेक्ट आन्सर दिसायला लागले. 1/2 मायनस 1/3 म्हणजे किती? 2 2 मायनस 3 1/6. 1/6 म्हणजे कुठं आलं हे? छोटे छोटे प्रश्न आहे, व्यवस्थित करा, लोड घेऊ नका जास्त. बॉडी ऑफ मास एम, हे पण चांगला प्रश्न आहे. काय मगाशी डिस्कस केला होता. बॉडी ऑफ मास एम हॅज टू बी टेकन फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ टू हाईट h. असं दिलंय का की ती बॉडी ऑर्बिटमध्ये फिरत होती? दिले का? नाही ना. ही कुठली केस आहे? रेस्टवाली केस. अरे सांगितलं होतं ना की एखादी बॉडी इथून किंवा इथून कुठून पण इथपर्यंत कशी घेऊन जायची? तर वर्क डन जे आहे, वर्क डन किती लागतं ते? U2 मायनस U1. सांगितलं होतं की नाही सरांनी? एनर्जी म्हणा, वर्क डन म्हणा. येस सर. मग आता U2 किती आहे? U2 किती आहे? तर आधी हाईट ही किती हाईट आहे बेटा? ही 3R आहे. हे किती झालं सर? R झालं. म्हणजे U2 किती असला पाहिजे? U2 असला पाहिजे सर मायनस GM स्मॉल m अपॉन R प्लस 3R म्हणजे 4R. तर U1 किती सर? U1 तर मायनस GM स्मॉल m अपॉन U1 कुठं होता? अरे U1 कुठं होता? येडाय का तू? U1 कुठं होता सांग बरं? हॅज टू बी टेकन फ्रॉम द सरफेस. आधी तो सरफेसला होता. सरफेस म्हणजे किती? R. या दोघांना मायनस कर. अरे मायनस कर यार, मायनस कर. तू मायनस केला तर आन्सर हे यायला पाहिजे. आता त्या बधीरचं काय आहे ना, मग बधीरचा आन्सर येणार कशामध्ये? ते येणार GM. त्याचा बघा मी तुम्हाला सांग, तुमचा आन्सर कशात येईल? तुमचा आन्सर असेल किती येईल सर? ते येईल 3/4 GM स्मॉल m अपॉन कॅपिटल R. आणि ते काय म्हणाल की सर माझा आन्सर आलं नाही. पण अरे बाळ्या तू एक काम कर रे आयुष्यात. तू काय कर बेटा, इथे एक R ने मल्टिप्लाय कर आणि इथे एक R ने मल्टिप्लाय कर. हे GM/R स्क्वेअर. GM/R स्क्वेअर म्हणजे सरफेसचा G असतो. म्हणजे याला लिहू शकता तुम्ही, कसं लिहू शकता? 3/4 सरफेसचा हा मास तसाच राहील, मास सरफेसचा G इंटू R. झालं की आन्सर आलं? आन्सर आलं. हे बघा, हे डायरेक्ट आहे. हा एक चांगला प्रश्न आहे. गुड क्वेश्चन. एक क्वेश्चन सोडून देतो तुम्हाला, हे तुम्हाला आयडिया होईल. मल्टिपल क्वेश्चन सॉल्व्ह केल्याने स्वतः सॉल्व्ह करून बघायचे. थोडेसे तुम्हाला बसेल आणि थोडं PYQ करा, अजून PYQ करा थोडेसे, तुम्हाला अजून कॉन्फिडन्स येईल. ठीक आहे. सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ विथ ऑर्बिटल स्पीड किती? VC. इफ इट स्टॉप सडनली, बघा एखादी अर्थ आहे, अर्थच्या बाजूला असा काहीतरी कुठेतरी सॅटेलाइट फिरत असेल, मला नाही माहिती कुठे फिरतोय. लेट अस से ॲट हाईट एच. आणि इथे काय होतं ना, इथे सडनली त्याची ऑर्बिटल स्पीड काय होऊन जाते? 0 होती. म्हणजे स्टॉप झाला बाबा, तो स्टॉप झाला. आणि ऑब्व्हियसली 0 झाल्यानंतर हा खाली ओढेल ना. अरे तो याच्यामुळेच तर फिरत होता, स्पीड होती तोपर्यंत फिरेल तो सेंट्रिपिटल त्या सर्कलमध्ये, पण तो नंतर फॉल करेल. तर तो म्हणतायत सरफेसला, म्हणजे सपोज आता हा पडला, असा पडत आला आणि सरफेसला या पॉइंटला त्याची स्पीड किती असेल? तर लेटेस्ट से त्याची स्पीड V आहे आणि आपल्याला फाइंड करायचं. मग अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस अगेन तुम्हाला करायचंय काय सर? कन्झर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी, म्हणजे U1 प्लस K1 इक्वल टू U2 प्लस K2. आता नीट लक्ष द्या, या केसमध्ये सरांनी K1 0 घेतला. का बरं? तर तो ऑर्बिटमध्ये फिरत होता. हो बाळा, फिरत होता, पण स्टॉप सडनली. कोणीतरी वर्क डन केले, कोणीतरी काहीतरी केले बाहेरून. स्टॉप केल्यानंतर पिक्चर चालू होतोय. स्टॉप केला, ठीक आहे सर, स्टॉप केल्यानंतर मग बाकी सगळ्या गोष्टी होतात. आर यू गेटिंग इट? तो स्टॉप केलं म्हणजे इनिशियल कायनेटिक एनर्जी 0 आहे. ठीक. तो इनिशियल पोटेन्शियल एनर्जी किती आहे सर? तर हे आहे बाळा मायनस GM स्मॉल m अपॉन R प्लस H. इथं 0 आलं. फायनल पोटेन्शियल एनर्जी अर्थला आल्यावर येईल मायनस GM अपॉन R. GM अपॉन R प्लस कायनेटिक एनर्जी ना, कायनेटिक एनर्जी किती यायला पाहिजे? हाफ इंटू याचं मास जे काय असेल, हाफ इंटू V स्क्वेअर. आता काय करा, मास कॅन्सल होऊन जाईल इथून, मास कॅन्सल होऊन जाईल. आणि आता हे काहीतरी येईल. आता काय तुम्हाला काय पाहिजे? V स्क्वेअर ना. एक काम करू आपण, येईल V स्क्वेअर इज इक्वल टू 2 ने मल्टिप्लाय होईल, याला इकडे ऍड करून असं होईल बघा, 2GM/R. हा इकडे जाईल रे GM/R आणि त्याला 2 ने मल्टिप्लाय करतोय, बाकी करत नाही. मायनस GM अपॉन
आर प्लस एच. आता ऐक जरा आन्सर कशात दिलंय त्यांनी, आणि इथं 2 टाइम्स आन्सर कशात दिले, आन्सर दिले सर त्यांनी कशात दिले बरं, आन्सर दिले एस्केप आणि कुठल्या वेलॉसिटीमध्ये, ऑर्बिटल स्पीडमध्ये, एस्केप आणि ऑर्बिटल स्पीडमध्ये. आता ऐक, मला सांग ही काय जीएम बाय आर काय, √2 GM बाय आर म्हणजे असतं काय असतं सर, एस्केप असतं. जे दोन्ही साईडला स्क्वेअर केलं तर एस्केपचा स्क्वेअर आहे. हा काय सर, एस्केपचा स्क्वेअर, बरोबर ना, -2 टाइम्स. आता अजून एक गोष्ट आहे, काय गोष्ट आहे की मी मगाच सांगितलं होतं GM अपॉन आर प्लस एच. बघा मी मागे रेफर करा, मागे जे आहे ना पीपीटी रेफर करा, तुम्हाला दिसेल. तर जो रूट आहे ना बाळा, तो असतो किती, ऑर्बिटल स्पीड. अरे GM बाय आर असतो मला माहिती आहे, पण कधी असतो तो, सरफेसच्या इथे असतो ऑर्बिटल स्पीड. पण हे कुठं होतं, कुठं फिरत होतं ते ऑर्बिटल, कुठे होतं, वरती होतं ना, म्हणून GM प्लस आर प्लस एच. ठीक आहे ना. तर हा V0 आहे, V0 आहे. म्हणजे फक्त याचा जर स्क्वेअर केला मी, म्हणजे हा GM अपॉन आर प्लस एच जर केला तर हा काय V0 चा स्क्वेअर, म्हणजे -2 V0 चा स्क्वेअर असं येते है ना. म्हणजे V किती आला, V आला सर √2 V चा स्क्वेअर -2 V0 चा स्क्वेअर, V चा स्क्वेअर -2 V0 चा स्क्वेअर. ते V0 न देता त्यांनी VC घेतलाय. ठीक आहे ना. इज अ गुड क्वेश्चन यार, गुड क्वेश्चन. हे असे प्रश्न आले जरी नाही परीक्षेला तरी ठीक आहे यार. ज्यांना पूर्ण 40+ 45+ जायचंय त्यांना ठीक आहे, एखादा प्रश्न नाही आला इट्स ओके, मनाला लावून घेऊ नका, कन्सेप्ट शिका. बी ओपन टू लर्निंग, यू हॅव 2 अटेम्प्ट्स, ऑलवेज रिमेंबर 2 अटेम्प्ट्स. नक्कीच काहीतरी चांगलं होणार आहे. टाइम पिरियड ऑफ अर्थ सॅटेलाइट सर्क्युलर ऑर्बिट. टाइम पिरियड कशाला डिपेंडंट असतो, रेडियसवर असतो का, असतो की नायदर द मास ऑफ द सॅटेलाइट नॉर द रेडियस ऑफ ऑर्बिट. मास ऑफ द सॅटेलाइट, बोथ मास ऑफ द सॅटेलाइट अँड रेडियस. बघा मास वर नसतो, टाइम पिरियड हा मासवर डिपेंड नसतो सॅटेलाइट. ठीक आहे, बाकी असतो, बाकी कशावर असतो, अर्थच्या मासवर असतो, अर्थच्या मासवर असतो. आता जर तुम्हाला माहिती करायचं असेल सर हे कसं काय आलं, हे कसं काय आलं, एक्झॅक्ट फॉर्म्युला पाहिजे आम्हाला टाइम पिरियडचा, तर एक्झॅक्ट फॉर्म्युला कुठून काढायचा, सरांनी सांगितलंय बघा तुम्हाला, कुठून काढणार, कुठे गेलं, एवढ्या सगळ्या गोष्टी डिस्कस केल्यात सरांनी, कुठे गेलं तर मलाच दिसे ना. टाइम पिरियड कुठे डिस्कस केलंय रे, टाइम पिरियड हा हे बघा, इथून हा बघा बघ, टाइम पिरियड, हा जो टाइम पिरियड आहे ना, हा टाइम पिरियड हा मासवर पण डिपेंड करतो. कोणाच्या मासवर, अर्थच्या मासवर. दिसते का तुला, हा करतो सर, कळालं सर, कळालं, झालं, संपला क्वेश्चन, संपला क्वेश्चन. शेवटचा प्रश्न आहे बघा, जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. जिओ स्टेशनरी म्हणजे अर्थ सारखा पिरियड असतो, सेमच. हाईट आहे बघा, इथं हाईट दिली, इथं काय आपण चूक करतो ना, इथे फक्त टाइम पिरियड विचारले बेटा. टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R⁴ लक्षात ठेव. R इज इक्वल टू काय ना, इथं H+R आहे या क्वेश्चन मध्ये, हे लक्षात ठेव. हे हाईट दिले, हाईट, पण तुला सेंटर पासून घ्यायचा असतो R, छोटा R, जो मी तिथे मगाच सांगितलं होता. ठीक आहे ना, ठीक आहे. सो याला सॉल्व्ह करा, विल गेट द आन्सर. टोटल एनर्जी सर्क्युलर ऑर्बिट, तुम्हाला सांगितलं होतं ना, टोटल एनर्जी सांगितली होती की नाही. टोटल एनर्जी काय असते, हाफ द कायनेटिक एनर्जी असते का, टोटल एनर्जी हाफ द कायनेटिक एनर्जी असते का, बिलकुल नाही. हाफ द पोटेन्शियल एनर्जी असते का, हे बरोबर आहे. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 2 टाइम्स टोटल एनर्जी लिहून दिले का सरांनी. टोटल एनर्जी किती झाली, पोटेन्शियल बाय टू. दॅट्स इट. संपलं का सर, संपलं बेटा. दॅट इज द एंड ऑफ ग्रॅव्हिटेशन फ्रॉम माय साइड. मला काय डाऊट असेल, कमेंट असेल, खाली मेन्शन करा. ठीक आहे, अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट. पुढे अजून नवीन आपण उद्या काय घेऊन यायचं सर, उद्या आपण साऊंड वेव्स कंप्लीट करू. ठीक आहे, अभ्यास करत राहा, नक्की यश आपल्याला मिळणार आहे. बिलीव्ह ऑन हार्डवर्क, बिलीव्ह ऑन कन्सिस्टन्सी, अँड डेफिनेटली आपण फोडणार. ऑल द बेस्ट.